मला तो प्रसंग तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी माझं MBA करत असताना मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून RCFच्या चेंबूर डिव्हिजनच्या कॉर्पोरेट HR मध्ये ट्रेनिंग डिव्हिजन मध्ये मी काम करत होतो. आणि मी ज्या सरांना रिपोर्ट करायचो, सतीश कुंडे सर पूर्ण RCF HR चे प्रमुख होते त्यावेळेला. सरांना रिपोर्ट करायचो, त्यांच्या ऑलमोस्ट 3-4 लेवल वरती सर होते. आणि हेल्थ या विषयावरचा कुठलाही सेक्शन असेल, रिटायरमेंट प्लॅनिंगचा कार्यक्रम होता आणि रिटायरमेंट प्लॅनिंगच्या प्रोग्राम मध्ये सर स्वतः हेल्थ या विषय मांडायचे, कोणीच करणं करताही यायचं नाही. आणि मी तिथे ट्रेनिंग म्हणून आज ही जी आमची संवेदन परिवारातली मुलं जशी तुमचं नाव नोंदणी करा, चेक करा, अशा प्रकारे मी तिथे वावरत होतो. आणि सरांचं सेशन अटेंड केलं, मी प्रभावित झालो. आणि सरांना मी विचारलं की सर रिटायरमेंट प्लॅनिंगचा प्रोग्राम आहे, तुमचं रिटायरमेंट प्लॅन काय आहे? तसं आवड मी पहिल्यापासूनच होतो. सगळे इतर मॅनेजर एवढे घाबरले की आमचे टॉप बॉस येते आणि यांना हा इंटर्न मुलगा असा काहीतरी प्रश्न विचारतो. पण सरांचे डोळे चमकले. त्यांनी मला विचारलं, त्यांना असं हेल्थ रिलेटेड प्रोग्राम्स वगैरे घ्यायचे. मी सांगितलं त्यांना की मला रिटायरमेंट प्लॅनिंग हा कार्यक्रमच RCF बाहेर पोलिसांसाठी आणि अनेक कर्मचाऱ्यांसाठी जिथे अशा प्रकारे निवृत्ती नियोजनाचा कार्यक्रम होत नाही तिथे मला आयोजित करायला आवडेल, तुम्ही फॅकल्टी म्हणून याल का? त्यांनी लगेच मला त्यांचं कार्ड दिलं. आणि त्यानंतर मी 1.5 वर्षानंतर सरांना फोन केला आणि मी असा कार्यक्रम आयोजित करतोय. तर तो कार्यक्रम कंडक्ट करायला सर माझ्यासाठी साताऱ्याला आले, नंतर कोकणात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले, धुळ्याला केले, असे अनेक कार्यक्रम सर फॅकल्टी म्हणून संवेदन सोबत आले. आणि आरोग्य या क्षेत्रात, आरोग्य या विषयाबाबत, तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनशैली यावरती सरांचा अतिशय हातखंड आहे. रिटायरमेंट होण्याच्या काही वर्ष आधीपासून त्यांनी स्वतःचा फिटनेस उत्तम जपतच अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम केलं. घंटाळी योग मंडळातर्फे अनेक योग प्रशिक्षण कार्यक्रम होत असतात. तसंच सतीश कुंटे सर अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये देखील अनेक उपक्रम योग, प्राणायाम या विषयावरचे वेगवेगळे सेमिनार्स, वर्कशॉप सदैव होत असतात. त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियाला असते, सो कधी ते सर ऑस्ट्रेलियाला असतात, कधी US असतात. 2 महिन्यात सर ठाण्याला होते. सो मी डेट जुळवून सरांना विनंती केली, त्याप्रमाणे सर आज आपल्यात उपस्थित आहेत. मला अधिक तुमच्या आणि सरांच्या मध्ये यायची इच्छा नाही. विचारांचा वर्ग ह्या आपल्या उपक्रमाचा उद्देशच विचारी योग घडवणं आणि आयुष्याला महत्वाचे विचार पुरवण्याचं एक व्यासपीठ बनवणार आहे. मी अधिक वेळ न घेता विनंती करतो सरांना की सर संवेदनला मी अगदी म्हणजे मनात असल्यापासून ओळखतोय, याच्या मनात असल्यापासून. आणि संवेदनची भरभराट व्हावी असे मी आशीर्वाद त्याला नेहमी द्यायचो. आणि आज समीर आणि अश्विनी असा काहीतरी विनामूल्य प्रोग्राम अरेंज करू शकता, हीच खरी भरभराट आहे. म्हणजे त्याची त्याच्यातनं सोशल वर्क करण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते. आणि त्याच्याबद्दल आज त्यांनी मला बोलवलं, म्हणजे मी नाही म्हणणं शक्य नाही. अजून एकदाही म्हणजे महाराष्ट्र पोलीससाठी जवळजवळ 10 प्रोग्राम त्यांनी अरेंज केले होते आणि त्या प्रत्येक वेळेला मी गेलो, त्यामुळे त्याला नाही म्हणणं शक्यच नाही. कारण ही जस्ट लाईक माय, अतिशय लहान भावासारखा आहे तुम्हाला. त्याच्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं. ते सगळे जुळून आले आणि तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. समीरने मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून मी त्याचा आभारी आहे. आणि समीरला आणि अश्विनीला त्यांच्या पुढच्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी RCF मध्ये होतो, हे समीरने सांगितलंच. तर मी देव नाही आणि देवत्व माझ्यात नाही, तरी पण समीर माझा भक्त आहे, हीच माझी त्याची ओळख. तर मी RCF मध्ये होतो. माझं तसं R&D म्हणजे मी मेटलॉजिकल इंजिनियर आहे, तर माझा स्वभाव तसा R&Dचा होता. तर आमची वर्षातनं 2दा मेडिकल व्हायची. तर मी
सगळे डॉक्टर पण माझे स्टुडंट होते. म्हणजे मी माझे प्रोग्राम कंडक्ट करायचो. हेल्थ अँड स्ट्रेस मॅनेजमेंट या नावाखाली मी वर्षातनं 1-2दा असायचे दिवसभराचं वर्कशॉप असायचं. आणि पहिले मी आमच्या HRDला कन्व्हिन्स केलं की जर का आपण हे आपल्या स्वतःच्याकडे लक्ष दिलं तर RCFचं आमचं मेडिकल बिल त्यावेळेला 15 कोटी रुपये होतं महिन्याला. आणि RCF इज प्रॉस्परिंग इंडस्ट्री. RCFचं म्हणजे मेडिकल बिल किती झालं तरी RCF भरू शकेल. दॅट इज नॉट अ साइन ऑफ प्रॉस्पेरिटी. ते म्हणतात ना प्रत्येक गावात हॉस्पिटल होणं ही काय प्रॉस्पेरिटी नाही आहे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न जायला लागणं ही प्रॉस्पेरिटी आहे. दिस इज युअर हेल्थ. हॉस्पिटल आहेत मग ते मॅनेजमेंटला आय कुड कन्व्हिन्स त्यावेळेला की आपण जर का हे फॉलो केलं. मग त्याला मी नाव दिलं होतं. मग नाव पण मी त्याला साजेसं दिलं होतं. सगळ्या मॅनेजमेंटला कन्व्हिन्स केलं की ½ एन आवर हेल्थ कॅप्सूल. तर कॅप्सूल म्हटल्यावर लगेच घ्यायला तयार असतात लोक. आणि मग मी ते आमच्या सगळ्या वर्कर्स ऑफिसर्स सगळ्यांना असं कन्व्हिन्स केलं की दिवसातला अर्धा तास तुम्ही चहा पिता, वडा खाता, पेपर वाचता, गप्पा मारता, त्यातलं वर्किंग काम सोडून नाही करायचं. असं करत ते झालं कन्व्हिन्स. आणि त्यातनं हे मग RCFने माझं पुस्तक पण पब्लिश केलं. तर सांगायचा हेतू असा होता ते मेडिकल रिपोर्ट मी स्टडी करायचो. आणि ते डॉक्टर पण माझे काही ना त्या वगैरे स्टुडंट झाले होते. तेव्हा मी असं ऑब्झर्व केलं की लंग फंक्शन टेस्ट ही सामान्यतः तुम्ही मेडिकल वर्षातनं करत असतात सगळे सिनियर. मराठी सगळ्यांना होते म्हणजे मराठी ठीक आहे ना का मराठी येत नाही कोणाला? मराठी सगळे मराठीत आहेत. तरी लंग फंक्शन टेस्ट सहसा होत नाही बघा. म्हणजे हे माझ्या मते डॉक्टर लोकांची एक गिमिक आहे. ही व्हायला पाहिजे की लंग फंक्शन टेस्ट आमची वर्षातनं 2दा व्हायची. आणि मी बघायचो की माझे बरेचसे वर्कर्स ऑफिसर्स, माझे ज्युनियर्स, माझे सिनियर्स लंग फंक्शन टेस्ट मध्ये फेल होतात. म्हणजे ती त्यांना जमत नाही. लंग फंक्शन टेस्ट म्हणजे काय असते? खोलवर श्वास घ्यायचा आणि तेवढ्याच जोरात सोडायचा. म्हणजे यू शुड एम्प्टी द लंग्स कम्प्लिटली. आपण एम्प्टी होतच नाही. आता ह्यांनी विचारांचा वर्ग हे नाव दिलंय. मी त्याच्यावर सोपवलं होतं की तो ऑर्गनायझर आहे. मी त्याला नाव सुचवलं होतं विचारांचा प्राणायाम. बर्वे सरांनी इथून जिथे त्यांनी संपवलं तिथून आपल्याला पुढे जायचंय की विचार आणि प्राण. प्राण म्हणजे श्वास. तिथे आपण त्यांची म्हणजे विचार, प्राण, मन, शरीर याची सगळ्यांची आपण सांगड घालायचा आज या तासाभरात प्रयत्न करूया. तर हे रिपोर्ट मी स्टडी करतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पूर्वी 40 म्हणायचे बघा. म्हणजे चष्मा 40 नंतर लागायचा. ब्लड प्रेशर, डायबिटीज हे 60 नंतरचे रोग समजले जायचे. ते तरुण पिढीत आलेत. मग मला असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी ही कॅप्सूल डिझाईन केली. मग त्याच्यामध्ये मी योग, प्राणायाम, थोडंसं मेडिटेशन असं सगळं एक मिक्सचर केलं. आणि मग त्याच्यात मेन फोकस दिला तो श्वासावर. आता मग त्याच्यात मी तुम्हाला काही प्रश्न पण विचारणार आहे. म्हणजे एक प्रश्न म्हणजे काय परीक्षा नाही आहे, जस्ट आपले गंमत म्हणून इंटरॅक्शन. कारण मला असं इंटरॅक्टिव्ह सेशन आवडतो. तुम्हाला आवडत नसेल तर आज तुम्हाला सहन करायला लागेल. सो इंटरॅक्टिव्ह सेशन मी असा प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न विचारतो की आपण सगळे इथे आहोत, मे बी आपण समवयस्क आहोत, काही यंग पण आहेत, की कोणाला असं वाटतंय की माझ्या म्हणजे माझी तब्येत माझ्या आजोबांपेक्षा चांगली आहे. मग मी त्याची कारण शोधायचा प्रयत्न केला. असं का? मग मी या मुळापर्यंत गेलो की आपल्या आणि आजोबांच्या तब्येतीमुळे म्हणजे आपल्यात काय जीवनशैलीमध्ये काय फरक झाला. एक बेसिक फरक. आजची नाती बघा. त्यावेळेला आपण पण लहानपणी सगळे काका, मावशा, मामा, मामे भाऊ सगळे एकत्र असायचो सुट्टीमध्ये. आज काय झालंय बघा. आज फोनवर बोललं तरी म्हणजे नातं मेंटेन करणं म्हणजे काय? फोनवर बोलणं. पूर्वी आपण एकत्र असायचो. म्हणजे नाती आज तुटतायत का? की आता सगळ्यांनाच माहिती असेल, मी काय नवीन काही सांगत नाहीये. आता हे तर साहेब कोर्टातले आहेत. म्हणजे आज 50% लग्न मोडतायत. नवरा बायकोचं नातं हे सगळ्यात स्ट्रॉंग नातं समजलं जातं. आणि ते नातं पण आज मोडत आहे. बाप लेक, माय लेक, सासू सुद्धा सोडून द्या, ते म्हणजे ती फार जुनी गोष्ट आहे. सासू त्याच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. पण तरी सुद्धा ही नाती तुटतायत. मग ह्याचं कारण काय? ही कारण शोधायचा मी प्रयत्न केला. मग त्याच्यातनं मला एक निष्कर्ष निघत गेले. आणि हे मी आज जे सगळं सांगणार आहे ना ते सगळं अनुभवाचं आहे. ही कुठची थिअरी मला मांडायची नाही किंवा कोणाला चुकीचं प्रूव्ह करायचं नाही. ही माझी स्वतःची थिअरी आहे की असं का झालं. तर मग पहिलं मी बघितलं आजोबांकडे की आजोबा आपले काय करायचे. आजोबा म्हणजे आपली एक पिढी आधी, 2 पिढ्या आधीचे लोक काय करायचे, ते दिवसभरात अनवाणी फिरायचे. बरोबर. मग आता मी विचार केला की आता आजच्या सायन्सने पण मान्य केलंय काय
की जे दृश्य आहे ते पंचमहाभूतांपासून बनलंय. पृथ्वी आप तेज वायू आकाश. मग मी प्रश्न विचारायचो, तुम्हाला विचारेन, पण जास्त आपण त्यात म्हणजे डिबेट आपल्याला करायचं नाही, प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील. तर मी प्रश्न विचारायचो ऑडियन्सला. म्हणजे माझ्या ऑडियन्समध्ये रिटायरिंग एम्प्लॉईज असायचे, मग ते पोलीस यांनी समिती आले तर पोलीस फोर्समधले असायचे, काही जण नवीन जॉईनी असायचे. तर सगळ्यांना असे प्रश्न विचारायचे की तुमचं पृथ्वी तत्व, एक एक तत्व घेऊया आपण, पृथ्वी तत्वाशी तुमचं नातं आहे का? प्रत्येक जण म्हणतात आपण हे सगळे एव्हरीथिंग इज पृथ्वी. जे आपल्या शरीरातला सॉलिड भाग आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. आणि पृथ्वी तत्वातनं आपण निर्माण झालो, पण आज आपलं त्याच्याशी नातं आहे का? तर मी म्हणतो नाही. वी आर इन्सुलेटेड. नायकी, रिबॉक, कार टू कार्पेट अशी संस्कृती झालेली आहे. आपले आजोबा अनवाणी फिरायचे, पृथ्वी तत्वाशी त्यांचं नातं होतं. आज आपलं नाही. आता ही खुर्ची काय, टेबल सगळं पृथ्वी तत्व, पण ते तत्व नाही आहे त्याच्यात. की पृथ्वी तत्वाने काय, आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन असतं, त्यामध्ये आयन असतं. अर्थमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज मिळतो. तुम्ही अनवाणी चालता तेव्हा समुद्राच्या, तुम्ही तर लकीली समुद्र तुमच्या जवळ आहे, जेव्हा समुद्रावर चालता तेव्हा काय मजा येते. किंवा सकाळी दव पडलेला असताना लॉनवर चालता तेव्हा अशी ती शिरशिरी इथपर्यंत जाते. आणि ती पृथ्वी आपल्याला देते. या खुर्चीत ते तत्व नाहीये. म्हणजे पहिलं तत्व पृथ्वी तत्वाशी आपलं नातं नाही, म्हणून आपली नाती वीक होत आहेत आणि आपलं स्वास्थ्य बिघडलंय. दुसरं आप, हे पाणी. तर पाण्याशी नातं आहे का? सगळं 24 तास पाणी पितोय, पण ते आरो तर टाकीतलं, त्याच्यामध्ये परत ते तत्व नाहीये. ते तत्व कशात आहे? समुद्रांच्या लाटामध्ये, नदीच्या प्रवाहात आहे, पावसाच्या धारांमध्ये. तिथे नातं आहे का आपलं? पावसात जाऊ नको, सर्दी होईल, संपलं. नातं तुटलेलं आहे. ह्या तत्वांशी नातं म्हणजे त्यांना मी पॅरेंट्स म्हणतो. आपण त्याच्यातनं निर्माण झालोय. पृथ्वी आप तेज वायू आकाश. तर त्यांच्याशीच नातं तुटलं तर बाकी नाती काय टिकणार? तिसरं तत्व तेज. पटतंय का तुम्हाला? म्हणजे पाण्याशी नातं आहे, तुम्ही म्हणाल 24 तास पाणी पितोय, म्हणजे आपल्या शरीरात जो 5.5 लिटर भाग आहे, मूत्र, वीर्य, रक्त, हे सगळं आपतत्वाने बनलेलं आहे. तत्व आहे त्याच्यात. ह्या हाडां मासांमध्ये तत्व आहे, खुर्चीत नाहीये. तर त्या तत्वाशी नातं त्या पृथ्वी तत्वातनच जुळणार आहे. आपाशी नातं पावसाच्या धारांमधनच किंवा समुद्राच्या लाटांमधनच जुळणार आहे. नाहीतर तुम्ही आरोचं पाणी पिऊन 24 तास मी पाणी पितो म्हणजे पाण्याशी नातं नाही. तिसरं तत्व तेज. तेज तत्व शरीरात कुठे आहे? आपल्याला जी दृष्टी आहे आणि आपलं जी पचनक्रिया होते, जठराग्नी आहे. जठराग्नी म्हणाले आपले ऋषीमुनी सायंटिस्ट होते बरं का. ऋषीमुनी कोणी असे भटके बैरागी नव्हते. हे सगळं त्यांनी शोधून काढलंय आणि आज सायन्सने मान्य केलंय की जे दृश्य आहे ते सगळं पंचमहाभूताने बनलंय. हे सायन्सने मान्य केलंय. तर तेज तत्व म्हणजे काय? सूर्य. तर सूर्याशी नातं आहे. मी प्रश्न विचारतो, उगवता सूर्य कधी बघितला शेवटचा? नोबडी रिमेंबर्स. लक्षात नाहीये. तुम्हाला जाताना दिसतो ना, अरे दिसतो म्हणजे तुम्हाला 100 माणसं दिसतात, तुमचं नातं आहे का त्यांच्याशी? ओळखता तुम्ही 4 माणसांनाच, नातं तुमचं 4 माणसांचंच असतं. मग सूर्याकडे मी जाता जाता बघितलं, देखा और दिखा बहुत फरक है. देखने में और दिखने में. तुमने देखा है बहुत बार, देखा एक बार भी नहीं है, दिखा है बहुत बार तुमको. तर ते नातं जुळायचं. मग त्यावेळी सोपा उपाय सांगतो. म्हणजे मी तुमचं प्रॅक्टिकल पण घेणार आहे थोडंफार, की तुम्ही उद्यापासून, म्हणजे आज आपलं हे लेक्चर झालं की फार छान, खूप इंटरेस्टिंग गोष्ट असं म्हणून सोडून द्यायचं नाही. नंतर लगेच चहा स्नॅक्स पिताना उद्या काय करायचं ते नाही. प्रत्येकाने उद्या काहीतरी सुरुवात करायची, असा माझा पर्पज आहे. तर तुम्हाला चान्स, हे त्राटक ही क्रिया आहे योगातली. दिस इज नॉट अ योगा क्लास. तर जेव्हा तुम्हाला चान्स मिळाला, तर आम्ही मुंबईत राहतो. मुंबईत खिडकी उघडली की समोरची खिडकी दिसते, दरवाजा उघडले की समोरचा दरवाजा दिसतो. सूर्य नाही, आकाश नाही, काहीच नाही, नथिंग. अशी संस्कृती झाली. फ्लॅटमध्ये, शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहते हे माहीत नसतं. तुम्ही त्या मानाने यू आर मच बेटर एक्सपोज टू द नेचर. मी माझी बहिणीकडे जातो, म्हणाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दे आर मच मोर एक्सपोज दॅन अस. आज आम्ही ठाण्यात राहतो, आम्हाला पृथ्वी शोधायला लागते हो. नाहीच आहे, मला माझ्या घराजवळ पृथ्वी नाहीये, तत्व नाहीये. जे मला पाहिजे त्या नातं जोडण्यासाठी ते नाहीये. आपतत्व मला पावसात भिजलो तरच नाहीये. गच्चीवर पत्रे घातलेत, सगळ्या महाभूतांशी संबंध तोडून मीच टाकलाय. तर जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा उगवता सूर्य बघा. उगवता सूर्य
हा 15 मिनिटं म्हणजे आपल्या ह्या लेवलला पाहिजे. सूर्य उगवताना उशीर झाला उठाला तर मावळता बघा. जे सूर्याचे किरण आहेत ते टॉनिक आहेत डोळ्यांसाठी आणि ते तुमचं नातं जोडेल. 15 मिनिटं आपण सूर्याकडे पहिल्यांदा सुरुवात करायची, बघायचं, डोळे मिटेपर्यंत किंवा डोळ्यातनं पाणी येईपर्यंत बघायचं आणि डोळे बंद करायचे आणि जो बघितलेला सूर्य होता उघड्या डोळ्यांनी तो बंद डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करायचा. हे इतकं सोपं प्रॅक्टिकल आहे की पहिल्या दिवशी तुम्हाला दिसते ती इमेज. हा सगळ्यात पॉवरफुल कॅमेरा आहे, त्याच्याकडे समोर आहे त्याच्यापेक्षा पॉवरफुल कॅमेरा हा आहे. तर तुम्हाला तो सूर्य इथे दिसतो, पण गंमत काय होते, तो निघून जातो वरती आणि यू ट्राय टू कॅच. तुम्हाला वाटतं की अजून बघावा, पण तो थांबत नाही. सो व्हॉट यू नीड इज अभ्यास, प्रॅक्टिस. मी स्वतः केलेलं आहे. 3 महिने मी केल्यानंतर आपले ऋषीमुनी काय करायचे, ध्यान लावायचं म्हणजे काय करायचे, तुम्हाला डिप्रेस वाटतंय, फ्रस्ट्रेटेड वाटतंय, तुम्ही चिडलाय, त्यावेळेला तुम्ही जर का तो बघितलेला सूर्य परत आणू शकलात तर ती जी अचिव्हमेंट आहे, मी सगळ्या आमच्या RCM लेक्चरमध्ये पण सांगायचं की प्रमोशन मिळालं किंवा लॉटरी लागल्यावर जो आनंद असतो ना, त्याच्यापेक्षा हा आनंद एकदम सात्विक असतो, टिकणारा असतो. की तुम्ही 8 दिवस प्रयत्न केला, तो सूर्य जातोच निघून, मग परत डोळे उघडायचे, परत पाणीपर्यंत बघायचं, प्रयत्न करत राहायचं. अशी तुम्ही प्रॅक्टिस केली तर 3 महिन्यानंतर किंवा कधी कधी कोणाला लवकर पण अनुभव येईल. आता हे त्राटक योगामध्ये शिकवतात, ते मेणबत्तीच्या ज्योतीवर करायला सांगतात, तेव्हा खूप त्या ज्योतीमध्ये सूर्य एवढे तेज नाहीये. सूर्याचं तेज असं आहे की तो पहिल्याच दिवशी तुम्हाला दिसतो, त्याच्यानंतर तुम्हाला जो जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा दिसेल, तो जो आनंद असेल तो कशाहीपेक्षा जास्त असतो. हे नातं झालं सूर्याशी नातं जोडणं. नंतर डी विटॅमिनच्या गोळ्या खाण्याच्या ऐवजी उन्हात उभं राहा. आपल्या ऋषीमुनी सूर्याला अर्घ्य द्यायचे. त्यात काय प्रक्रिया होती, सूर्याला अर्घ्य देताना हात असे आणायचे, सूर्यबिंब कव्हर करायचं आणि ते पडत्या पाण्यातनं सूर्यकिरण बघायचे. तर रिअल सायंटिस्ट की ते डोळ्याला डायरेक्ट टॉनिक आणि मग सूर्याशी नातं. ऊन तर मिळते, डी विटॅमिन मिळते. आता कोविडमध्ये सगळ्यांनी डी विटॅमिनच्या गोळ्या ठोकल्या सगळ्यांना, खा डी विटॅमिन. अरे पण उन्हात उभे राहिले तर डी विटॅमिन लागणार नाही. मग तर डी विटॅमिनची गोळी सांगतात 1000 kg आहे, तुम्ही 60,000 kg घ्या. पण 60,000 kg म्हणजे केवढी झाली. मग तुम्ही अर्धा तास उन्हात राहिल्यावर किती केळी तुम्हाला मिळतं, ह्याच्यावर रिसर्च नाही केलं. मग ते गोळ्या बंद होतील ना, कोण गोळ्या खाईल मग. त्यामुळे ते गोळ्या विकायच्यात म्हणून दॅट इज नॉट डिस्क्लोज्ड. म्हणजे मला परत त्यांना चॅलेंज करायचं नाही, पण ही माझी की तुम्ही उन्हात उभा राहिलात तर तुम्हाला डी विटॅमिनची गोळी घ्यायला लागणार नाही. तसंच उगवता चंद्र कधी बघितलाय का, हे तुम्हाला विचारतोय मी. ब्युटिफुल, फार सुंदर असतो. पौर्णिमेचा चंद्र हा सूर्यापेक्षा सुंदर असतो. त्याच्यावर त्राटक करा. बरं, सूर्यावर त्राटक करताना हा नियम आहे, तुम्ही असं नाही त्राटक करायचं, म्हणजे 10 वाजता नाही करायचंय. सूर्योदय आणि सूर्यास्त ही लेवल सांगितली तुम्हाला. अशी तुम्ही मान अशी नाहीच करायची, मग तो ब्राईट होतो. देन इट कुड बी हार्मफुल. म्हणजे माझ्या काही की याच्यामध्ये आय स्पेस म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते, त्यांनी मला चॅलेंज केलं. मी म्हटलं मी कुठे म्हणतोय, फक्त ह्या लेवलला. मग तुम्ही मला चॅलेंज करा की ह्याने तुमच्या डोळ्याला त्रास झाला. आता मी काय डाटा कलेक्ट करत नाही, मी फक्त जागृती करते की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. दॅट्स ऑल. म्हणजे ह्या सगळ्याचा पर्पज आपला आहे, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे पुलंच्या त्या कुठच्या पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे पुणेकर कोणी असेल तर सोडून द्या, म्हणजे आपल्याला त्याच्यात नाही, पण गंमत जोक म्हणून घेतलं असेल. त्यामुळे पुण्याच्या दुकानातली सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे गिराईक. तसं आपलं झालेलं आहे. आपल्या आयुष्यामधली सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे हे शरीर. आपण त्याला वी हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड. जन्माला आलो, पहिला श्वास लाईफ बिगिन्स, शेवटचा श्वास लाईफ एंड्स. ही जी मधली गॅप आहे ना, ते लाईफ आहे फक्त. देयर इज नथिंग. लाईफ म्हणजे वेगळं काही नाहीये. या 2 श्वासांमधलं अंतर म्हणजे लाईफ आहे. आणि त्याच्यातली सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट हे शरीर. वी डोंट केअर. श्वास चालणारच आहे. एनिवे विल कम बॅक टू दॅट. हे झालं चंद्राकडे बघून. चंद्राचं त्राटक तुम्ही झोपून पण मध्यरात्री पण करू शकाल, त्याला काही बंधन नाहीये. सूर्याला बंधन आहे, उगवता आणि मावळता. पण चंद्र तुम्ही बघा, सूर्यापेक्षा सुंदर दिसतो. म्हणजे नातं जोडा. नसेल बघितलं, त्राटक नसेल करायचं, नुसते बघत राहा. अरे समुद्राच्या लाटांकडे मी काल रात्री बघत बसलो होतो, सगळा स्ट्रेस निघून जातो तुमचा. हा निसर्ग म्हणजे सगळे स्ट्रेस बस्टर्स. माझ्या पुस्तकाचं नाव स्ट्रेस बस्टर्स होतं, RCFने जे पब्लिश केलं त्याचं. हे सगळे स्ट्रेस बस्ट, प्रत्येकाला मी म्हणत दिस इज अ स्ट्रेस बस्टर. चौथं झालं वायू. वायू जवळशीचं नातं आहेच.
तिथे आपण खूप डिटेलमध्ये जाणार आहोत, कारण आपल्याला श्वासावर बोलायचं आहे. तर वायू तत्व आपल्याकडे एसीचा वारा नाही तर पंख्याचा वारा. वायू तर आहेच, 24 तास श्वास घेतोय. नातं कुठे आहे? नातं ते वाऱ्यामध्ये आहे, बाहेरच्या. त्या वाऱ्याशी आपण एक्सपोजर झालं पाहिजे, पण आपण होतच नाही. आणि म्हणून असं होतं बघा, कधी नाटकाच्या थिएटरमध्ये गेलं तर तिथे हमखास थंडीमध्ये मॅक्सिमम असतो एसी, की मला तर नक्की त्रास होतो. मी लगेच मला ताप सर्दी खोकला काहीतरी होतो. 3 तास नाटक बघितलं की तो उन्हाळ्यात बाहेर गरम होत असतं तेव्हा एसी एकदम कमी असतो आणि थंडीत फुल ते सेटिंग बदलतच नाहीत. मला हमखास त्रास होतो की म्हणजे काय, आपलं नातं नाहीये त्याच्यात तत्व नाहीये. त्या एसीच्या वायू तत्व बाहेर आहे. बाहेर तुम्ही फिरा, नाही त्रास होणार कधी. तर वायूशी पण नातं जोडायचे, ते आपण आता डिटेलमध्ये जाणारच आहोत कसं जोडायचं ते. आणि चौथं आकाश. आकाश कधी बघितलंय? खिडकीतनं एवढा कोपचा दिसतो. अरे आकाशाकडे बघून विशाल अथांग. आज सगळ्यांची मनं आपली एवढी संकुचित झालीत की फक्त विचार काय आहे, मी, माझी बायको, माझी मुलं, माझा प्रॉव्हिडंट फंड, माझी ज्वेलरी, माझं फार्म हाऊस, माझं सेकंड होम, आणि एक दिवस मरून जातो. इतकं संकुचित झालंय. लुक ॲट द स्काय. आकाश किती विशाल आहे, तशी आपली विशाल म्हणजे विचार करण्याची आपली क्षमता पण विशाल नाही राहिली, कारण आकाशाशी नातं तुटलंय. म्हणून मी हे कन्क्लूड केलं की पंचमहाभूतांची नाती तुटल्यामुळे आपलं आरोग्य बिघडलं आहे. आजोबा जे करत होते, फर्स्ट कन्क्लुजन, की आजोबा जे करत होते ते आपण करत नाही होत. देन वी गो टू सेकंड पॉइंट. आता ब्रीदिंग शॅलो बघा. लहान बाळ तर सगळ्यांनी बघितलं असेल, पाठीवर झोपलेलं असतं. आता हे आपण प्रॅक्टिकल करणार. बाळ कसं श्वास घेतं, श्वास घेताना पोट बाहेर येतं आणि सोडताना पोट आत जातं. उद्यापासून तुम्ही 5 मिनिटं तरी चेक करायचं की हे बरोबर होत आहे का नाही. आता हवेचा आणि पोटाचा काहीही संबंध नाही, हवा पोटात जात नाही, पण हा जो डायफ्राम आहे या 2 कॅव्हिटीजना सेपरेट करतो, पोटाची आणि छातीची. आणि आपले लंग्स आहेत ते इथंपासून ते इथंपर्यंत आहेत. आता होतंय काय, आता आपण थोडंसं या डीपमध्ये जाऊ श्वासाच्या. मी असं स्विच ओव्हर होत जाणार आहे आणि काही प्रॅक्टिकल पण मध्ये करणार. तर होतं काय, आता सगळेजण मी मला म्हटलं काय दुर्लक्षित गोष्ट आहे शरीर. कोणाला माहिती आपण एका मिनिटात किती वेळा श्वास घेतो? व्हेरी गुड. 12 ते 18. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज आपण 15 धरलं. करेक्ट. तर आपण 4 सेकंदात एक आवर्तन पूर्ण करतो. आवर्तन म्हणजे इनहेलेशन आणि एक्झलेशन, श्वास आणि उच्छ्वास. म्हणजे मिनिटात 15 वेळा करतो, बरोबर. तासात, एका तासाला 900 वेळा. 24 तासात 21,600 वेळा आपण श्वास घेतो ऑन अँड ॲव्हरेज. कमी जास्त सोडून द्या, म्हणजे आपण काय एकदम मोजायला जात नाही मी किती घेतो तू किती घेतो. याचा अर्थ काय की 4 सेकंदात आपण एक आवर्तन पूर्ण करतो. मग तुम्ही कधी विचार केलाय की मी 2 सेकंद घेतोय आणि 2 सेकंद सोडतोय, का 3 सेकंद घेतोय आणि 1 सेकंद सोडतोय, का 1 सेकंद घेतोय आणि 3 सेकंद सोडतोय. जी गोष्ट मी म्हटलं तसं फर्स्ट ब्रेथ आणि लास्ट ब्रेथ एवढंच आपलं आयुष्य आहे. हे अंतर फक्त आयुष्य आहे. जी गोष्ट सतत चालू आहे पहिल्या श्वासापासून शेवटच्यापर्यंत त्याच्याकडे आपलं कंप्लीट दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आपलं आरोग्य ढासळत आहे. ब्रीदिंग इज इनकरेक्ट. ते बाळ आपण जन्माला आलं तेव्हा परफेक्ट होतो, जन्माला आलं तेव्हा आपण परफेक्ट होतो. हु हॅज स्पॉइल्ड इट? आपण केलंय, आपण स्पॉइल केलंय. आपण लक्षच देत नाही आहोत. तर उद्यापासून आपण लक्ष द्यायचं आहे, फक्त लक्ष द्यायचं आहे. प्राणायाम आणि योग हे सगळं पुढच्या गोष्टी झाल्या. फक्त स्वतःकडे लक्ष दिलं तर तब्येत सुधारणार. पण लक्षच नाही आपलं. बसलो तरी श्वास चालू आहे, झोपलो तरी चालू आहे, रनिंग करतोय तरी चालू आहे, काहीतरी फोनवर बोलतोय तरी चालू आहे. सो हु केअर्स? अमेरिकेत एक माझे बहिणीचे मिस्टर काम करतात, त्या कंपनीचं नाव येतं वी केअर. म्हटलं आमच्या इथे कंपनी आहे हु केअर्स. भारतामध्ये हु केअर्स कंपनी आहे, अमेरिकेत वी केअर कंपनी आहे. तर म्हणजे हा एक लाईटर पार्ट झाला. तर म्हणजे आपण जन्माला आलो तेव्हा आपली ब्रीदिंग स्टाईल वॉज करेक्ट. तर आता आपण एक 5 वेळा सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. बसूनच केलं तरी चालेल. जस्ट बघा नॅचरली काय होतंय. मी सांगेन इनहेल. आत्ता काहीही प्रयत्नपूर्वक करू नका, म्हणजे लक्षात येईल तुमच्या आपली शैली बरोबर आहे का चुकीची आहे. मी इनहेल म्हटलं की श्वास घ्यायचा आणि मग बघायचं काय होतंय. राईट.
इनहेल, एक्झेल. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल, एक्झेल. ओके. आता हे केलं तुम्ही, करेक्ट. तुम्हाला क्रिया लक्षात आली. आता पोटावर हात ठेवायचा. नाव यू मॉनिटर. सगळं ऐकून सोडायचं नाहीये, प्रॅक्टिकल. उद्यापासनं 5 मिनिटं तरी प्रत्येकाने हे बघायचं आहे. आणि चुकत असेल तर करेक्ट करायचं आहे. जर का चुकत असेल तर लक्षात घ्या, दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर डिटेरियोरेटिंग हेल्थ. चुकीचं श्वसन करत असलात तर होतंय का लक्षात घ्या, इथली लंग्स ओपनच होत नाही आहेत. आता ही लंग्स आहेत, ही त्याने डिझाईन केली आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. अदरवाईज आपल्याला जिवंत राहायचा हक्कच नाही, आपली योग्यताच नाही, आपली लायकीच नाही. कारण आपण ज्या हवेत श्वसन करतो, तर आपण साधं बघतो का, टेबलावर हात फिरवला तर धुळीचा बारीक थर असतो, प्रत्येकाच्या घरात असतो. तीच हवा आपण आतमध्ये घेतोय, तरी पण आपण जिवंत आहोत, कारण हे डिझाईन त्याचं आहे. कधी विचार केला लंग्सची कपॅसिटी किती असते? आता काही टेक्निकल माणसं असतील, त्यांना थोडंसं आधी समजेल, बाकीच्यांना ज्यांना त्याच्या पण मी समजावून सांगेन. हे वायुकोश कसे असतात, म्हणजे फुग्यासारखे वायुकोश आपण म्हणतो. लंग्स मिलियन्स आहेत ती आतमध्ये, इथंपासून ते इथंपर्यंत. तर आपल्या श्वसन शैलीमध्ये ही ओपन होतच नाहीयेत. लंग्सची कॅपॅसिटी किती आहे माहिती आहे? समजा लंग्स कम्प्लीट ओपन आउट केली अशी 5000 cc, म्हणजे 5 लिटर हवा आपण आतमध्ये घेऊ शकतो. घ्यायची नाहीये कपॅसिटी. लंग्सची कपॅसिटी ही 5 लिटर आहे, 5000 क्युबिक सेंटीमीटर्स. एक हेल्दी माणूस जो नॉर्मल आहे, त्याला काही हे नाही, म्हणजे अगदी व्यायामशाळेतला गरज नाही, एक हेल्दी माणूस एका वेळेला 1 लिटर हवा आतमध्ये घेतो, घ्यायला पाहिजे, घेऊ शकतो. म्हणजे पूर्ण श्वास. तुम्हाला माहिती आहे आपण किती घेतो? हे आपल्या लंग फंक्शनचे रिझल्ट आहेत आमच्याकडे, की त्याच्यामध्ये समजू शकतं इफ यू गो इन टू डिटेल्स. आपण 350 ml फक्त वापरतो. म्हणजे आपण रोज काठावर पास होतो 35%. नापास होत नाही म्हणून जिवंत आहोत. 35% पास होते. उद्यापासून टक्का वाढवायचा. म्हणजेच काय करायचं, एक 5 मिनिटं 10 मिनिटं. आता हे परत सायन्स आहे, याच्यावर मी काही रिसर्च केलेलं नाही, पण ऍटलिस्ट म्हणजे हे दुसरं कारण मी शोधलं की उथळ श्वसन, आपलं श्वसन उथळ होत आहे. व्हेरी शॅलो ब्रिदिंग. म्हणजे मी बऱ्याचशे म्हटलं बघा, नाही आपला उच्छ्वास धड आहे. बरं, तुम्ही एक साधं उदाहरण देतो की एका बादलीमध्ये थोडंसं गढूळ पाणी आहे आणि तुम्हाला बादलीत स्वच्छ पाणी भरायचं आहे. तुम्ही त्याच्यात किती होता ते गढूळच राहणार. म्हणजे तुम्ही जमचा लंग्स एम्प्टी आउट केलीच नाहीत पूर्णतः, तर ती पूर्णतः स्वच्छ हवेने भरणारच नाहीत. बरं, हवेमध्ये ऑक्सिजन किती आहे सगळ्यांना माहिती आहे. से लेट अस से आजच्या 21%, म्हणजे 20.4 ते तितक्या डिटेल 79% नायट्रोजन आहे. म्हणजे लंग्सला काम काय करायचं आहे, त्या 100% म्हणजे तुम्ही 35%च मार्क तुम्हाला मिळालेत, त्या 35% मधलं 70% काढून 80% 79 काढून टाकायचं आहे आणि त्या 21 मधला सगळं ऍब्झॉर्ब करायचं आहे आणि अख्खं मशीन चालू ठेवायचं आहे. किती काम कठीण आहे बघा. आणि आपलं कम्प्लीट दुर्लक्ष आहे. प्राईम रिझन तब्येत ढासळण्याचं, ऑक्सिजन सप्लाय कमी पडतोय. आता आपण बघा, साधं सगळ्या माहिती असेल, चहा केला की चहाची पावडर टाकल्यानंतर झाकण ठेवतात, गॅस बंद करतात. कशासाठी? तो सगळा अर्क उतरावा म्हणून. आता आपण जे करणार, मी जे सांगतोय तो अर्क उतरवण्यासाठीच सांगतोय, की जी हवा आतमध्ये जाते तो ऑक्सिजन सगळ्या शरीराला मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये कारण आपलं उथळ श्वसन आहे. ना आपलं ब्रिदिंग आउट करेक्ट आहे, ना ब्रिदिंग इन करेक्ट. ब्रिदिंग आउट मध्ये गढूळ पाणी काढल्याशिवाय तुमची पूर्ण स्वच्छ हवा तुम्हाला मिळणारच नाही. त्या गढूळमध्ये तुम्ही अजून स्वच्छ घालताय, ते शेवटी गढूळच राहणार. थोडा तरी प्रयत्न उद्यापासून करायचा आहे की आय एम गोइंग टू करेक्ट माय ब्रिदिंग स्टाईल अँड ब्रिदिंग कम्प्लीट वे. म्हणजे ऑक्सिजन सप्लाय इम्प्रूव्ह करायचा आहे. आता आपल्या आजोबांकडे गेलं, ते बाळ पण करत असतं करेक्ट ब्रिदिंग. आजोबा पण शेतात फिरायचे, श्वास त्यांचा व्हायचा आपोआप. त्याच्यासाठी काय जोर बैठकाच मारल्या पाहिजेत असं नाही. जे जिम मध्ये जातात त्यांचं होतं, कम्प्लीट गढूळ पाणी बाहेर पडतं. पण आपलं पडतच नाही. 21,600 वेळा आपण नापासच होतो. थोड्या वेळात ते पास व्हायचं. आता ह्याच्यात परत काही असं हे नाहीये की तुम्ही 15 मिनिटं केलं की तुम्हाला हे परत मला करायचं आहे रिसर्च.
की किती वेळ करायला पाहिजे तुम्ही प्रॉपर ब्रिदिंग, किंवा ऑक्सिजन सप्लाय मला 24 तास रिस्टोर झाला, किती वेळा करायला पाहिजे, त्याचं काही गणित नाही. पण तुम्ही स्वतःवर प्रेम करा, आपोआप ती आवड लागेल. बरं, ते जास्त मिळालं तर काही प्रॉब्लेम नाही. शेवटी ऑक्सिजन लावतात हो, आता किती बघा ऑक्सिजन सिलेंडर लावायला लागतात शेवटी. ती वेळ आणायची नाही, आपण आधी सप्लाय केला. बरं, ऑक्सिजन इज अ टॉनिक ऑफ द इम्युन सिस्टम. आता मी परत तब्येतीकडे येतो. श्वास आणि तब्येत, मन आणि विचार हे सगळे सांगड घालायला लागते, तेव्हा हे अंतर सुखावं होतं. नाही तर हे अंतर मग प्रॉब्लेमॅटिक होतं. एवढंच अंतर आहे. तर आता ह्याच्यामध्ये परत मगाशी मी म्हटलं तसं की उथळ श्वसन आणि दीर्घ श्वसन. तर आपण काय, हा काय प्राणायामाचा क्लास नाही, पण तुम्हाला अवेअरनेस. तर आता ऑक्सिजन सप्लाय आपला कमी पडतो, मग इम्युन सिस्टम वीक होते. आणि आपण ॲझ्युम केलंय बघा, म्हणजे परत मन आणि विचार आता कसे येतील बघा, की हवा इथली बेकार आहे, वर्षात 2दा ताप येणारच. अरे, डोंट प्रोग्राम. तुम्ही तुमच्या विचारांना असं प्रोग्राम करून टाकताय. आमचे निरंजनानंद सरस्वती मुंगेर विद्यापीठाचे ते डीन आहेत, ते ठाण्याला आले होते. त्यांचं पहिलं लेक्चर 25 वर्षापूर्वी मी ऐकलं. असंच बसले होते. ते म्हणाले, देखिए हम यहाँ बैठे हैं, आपको एसी चल रहा है, आपको कुछ नहीं हुआ, मुझे सर्दी हुई, जुकाम हुआ, इसका मतलब है मुझे एड्स हो गया. अरे आम्ही बोलत स्वामी जी काय बोलतायत, मुझे जुकाम हुआ इसका मतलब मुझे एड्स हुआ. तो व्हाट इज एड्स? एक्वायर्ड इम्यून डेफिशिएंसी सिंड्रोम. मेरा इम्यून सिस्टम फेल हो गया, आपका नहीं हुआ. मेरा शरीर इतना परफेक्टली डिजाइंड है कि मुझे जुकाम भी नहीं होना चाहिए. आणि आपण प्रोग्राम काय केलाय, 2दा आजारी पडणारच. तुम्हीच तुमचा प्रोग्राम करून टाकलाय की मुंबईची हवा बेकार आहे, इथे हल्ली पोल्युशनच जास्त आहे, हल्ली सगळं सूर्यात असतो. अरे, तुम्ही असं प्रोग्राम केलं की मी 2दा आजारी पडणार, तर हमखास 3ऱ्यांदा पण पडाल. मन आणि विचार, वी हॅव टू को रिलेट एव्हरीथिंग. आणि मग त्याचं कुठे मूळ आहे ऑक्सिजन मध्ये. मग तो ऑक्सिजन सप्लाय रिस्टोर करायचा म्हणजे विचार आणि श्वास, अशी सांगड घालत जायचं. म्हणजे आता इथे परत आलो, म्हणजे श्वास. आता आपण पोटावर हात ठेवून 5 वेळा करून बघा. चुकत असेल तर उद्या करेक्ट करा. आजपर्यंत चुकलंय, शरीराची माफी मागा, सॉरी म्हणा, आणि उद्यापासून सुरू करा. आता बघा, श्वास मी सांगतो तेव्हा बघा, जस्ट कॅज्युअली नुसतं बघायचं. श्वास घेताना लक्षात आलंय सगळ्यांच्या, श्वास इन, पोट आउट, श्वास आउट, पोट इन. करेक्ट? पहिल्यांदा आहे तो सोडून द्या, आणि मग श्वास इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. काय होतंय? ऑब्झर्वेशन तरी आहे की नाही, काय होतंय, बरोबर आहे का चुकतंय? आपण त्या पोलिसांचं घेतलं होतं तर 60-70 होते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आली असेल क्रिया, चुकत असेल तर करेक्ट करा. एकदा तो सिक्वेन्स जमला की आपोआप होणार आहे. त्या बाळाला कोणी शिकवलं नव्हतं, जन्माला आल्यावर त्याला कोणी शिकवलं नव्हतं. ही नैसर्गिक आहे, नॅचरल क्रिया आहे, ती तशीच व्हायला हवी. तशी झाली नाही तर यू आर इन्व्हायटिंग ट्रबल. तर हे लक्ष देऊन करायचं. आणि आता ह्याच्यात बघा, ह्यात होते काय, ते पोलीस सांगत होते, त्यांचं उलटच होत होतं. म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं. बरं, एकेकाची पोटं सुटलेली होती, आणि ते म्हणजे आता एक साधा नियम आहे बरं का चांगल्या तब्येतीचा, त्यात नेहमी सांगतात, पाव गरम, पेट नरम और सिर ठंडा, तो मारो बीमारी को डंडा. आता हे 3 पॅरामीटर रोज चेक करायचे. पाय गरम आहेत की नाही, पोट नरम पाहिजे, मलाही सारखं. पोट एवढं दडदडीत, सब अंदर जाताही नाही आहे, मग तुमचं श्वसन बरोबर होणारच नाहीये. युअर ब्रिदिंग कॅन नेव्हर बी करेक्ट, कारण ते पोट इतकं दडदडीत आहे की ती हालचाल झालेली समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, दॅट डझंट मीन की एव्हरीथिंग इज लॉस्ट. प्रॅक्टिस उद्यापासून सुरुवात करायची. करेक्ट? तर आता हे मी म्हटलं आपण 35% वाढवायचा आहे, ऑक्सिजन सप्लाय इम्प्रूव्ह करायचा आहे. आणि तर प्राणायामाचा पर्पज काय, म्हणजे आपले ऋषीमुनी किती ग्रेट होते बघा, इतके निरनिराळ्या प्रकारचे प्राणायाम त्यांनी शोधून काढले. आता त्याच्यात पण मी तुम्हाला सोपी टेक्निक शिकवणार आहे. प्राणायाम शोधून काढले, त्याचे परिणाम हे केले. हे कशासाठी? इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी.
आणि ह्याची गरज लागणार आहे, कारण त्यावेळेला हवा चांगली होती. सो मेनी थिंग्स वेअर नाईस, सो मेनी थिंग्स वेअर गुड. आज काहीच राहिलं नाही हो चांगलं. आज सगळं वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लाईट पोल्युशन. लाईट पोल्युशनचं आज लोकांना अजून ऐकलं पण नाही लोकांनी, की लाईट पोल्युशननी केवढा प्रचंड गदारोळ चाललाय. बरं, मी माझ्या इंजिनियर मित्रांना किती वर्षापूर्वी प्रश्न विचारलाय, की म्हणजे आय एम अ मेटलॉजिकल इंजिनियर, की मी म्हटलं 200 वर्षापूर्वी तुम्ही घेतलं तर हे जे पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर आहे, जे आपण श्वास घेतोय, शांत होतं. त्याच्यामध्ये मोबाईल नव्हते. आज आपण एका मोबाईलवर बोलतो, काहीतरी गडबड होते की नाही. सम प्रोटॉन्स दे समथिंग चेंजेस. आज अमेरिकेतून इंडियात बोलतो, टेलिव्हिजन बघतो, सॅटेलाइट्स आहेत, एवढा सगळं आपण प्रचंड डिस्टर्बन्स क्रिएट केलेला आहे. त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे. एवढ्या फॅक्टरीज, आता मी नेहमी म्हणायचो की RCF मध्ये इज नायट्रिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, युरिया, अमोनिया, एवढे सगळे प्लांट्स आहेत. तिथनं परफ्यूमचा वास येणारच नाही, तिथून केमिकलची घाणच निघणार आहे. पण तरी खतांची गरज आहे. म्हणजे आपण असे अडकले गेलोय. खतं नाही बनवली तर 100 किलो भात निघेल, तिथे 1000 किलो निघते, की खाणार काय? अशा विचित्र चक्रात माणूस अडकत चाललाय. आणि त्याच्यातून तुम्हाला इम्युन सिस्टम स्ट्रॉंग गेली तर सर्वाइव्ह होणार. म्हणून स्वामीजी म्हणाले तसंच, की दिस बॉडी कॅन फाईट एड्स, दिस बॉडी कॅन फाईट कॅन्सर. बाकी तो एकदम मामूली आहे. पण आपण आपलं प्रोग्रामिंग बदलायला पाहिजे, की माय बॉडी, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे शरीरावर, की माझं शरीर परफेक्ट आहे. आपण जन्माला आलो तेव्हा परफेक्ट होतं, ठीक आहे. आजार येणारच नाही असं नाही. आधी व्याधी, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक सगळे ताप येणारच आहेत. त्यामुळे नथिंग, कृष्णाला पण भोगायला लागलं, रामाला पण भोगायला लागलं, आपण कोण वेगळे नाही. त्यामुळे भोग आहेत ते भोगावे लागतीलच. पण त्यातल्या त्यात आपण वी शुड मेक आवर माइंड आणि बॉडी स्ट्रॉंग करायला पाहिजे. आता अजून एक हा म्हणजे इम्युन सिस्टम, हा माझं दुसरं फाइंडिंग झालं, की ऑक्सिजन सप्लाय, लंग कॅपॅसिटी ही आपली इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ब्रीदिंग स्टाईल करेक्ट करायला पाहिजे. असे एक पॉईंट्स मी शोधत गेलो. मग हा एक पॉईंट झाला. अजून एक महत्वाचा पॉईंट माझ्या लक्षात आला, की आपण उद्यापासून तुम्ही करायचं आहे, की अंघोळीला जातो आपण, बाथरूममध्ये गेलो, अगदी शॅम्पू, अंडर आर्म, मस्त बॉडी लोशन, बॉडी काय तो बॉडी सोप असतो तो लावतो. पण ज्या पायांवर उभे असतो दिवसभर, त्या पायांकडे कोणाचं लक्ष आहे? परत बाळाकडे जा. बाळाचे पाय लहानपणी इतके गोंडस असतात की त्याच्या गालांच्या ऐवजी पायाची पापी घ्यावीशी वाटते. आता हे पाय आपले कसे झालेत? लुक ॲट युअर फीट. प्रत्येकाने बघा पायाकडे. तसे तर नाहीच आहेत कोणाचे. मग ते केलं कोणी? तुम्हाला एक जोक सांगतो, की RCF मध्ये असताना आमचे आफ्रिकन डेलिगेशन आलं होतं. 30-40 7-8 देशांमधले आफ्रिकन स्टुडंट्स होते. तर त्यातले एक जण खूप विटी होता. मी असं आत्ता बोलतोय असंच बोलत होतो, की हू इज स्पॉइल्ड? लुक ॲट द फीट व्हेन वी आर बॉर्न. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट, सॉफ्ट अँड सिल्की. And what has happened now? There are cracks. There are on TV you see all advertisements. म्हणजे आपल्या इथे कैलास जीवन असतं, तिकडे क्रॅक क्रीम, तिकडे पण त्याच जाहिराती असतात, फक्त नाव वेगळी असतात. सो हू हॅज मेड द फीट लाईक दॅट? तो म्हणला गव्हर्नमेंट. ही वॉज ब्युटी. सो असं लायटर्स याच्यात चालू होतं. पण आपण स्वतः असे पाय केले. तर उद्यापासून गेलं की पहिल्यांदा पाय स्वच्छ करायचे. जितने आपके पैर साफ हो गए उतनी रौनक चेहरे पे आएगी. पाय साफ करण्याचा पर्पज काय? डेड स्किन. माझा त्याला परत पुढचा प्रश्न येतो माझा, की तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? सांगा बरं, करता? उत्तर देता येत नाही, म्हणजे नाही करत. तर स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. आता स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मी समीरला सकाळी प्रश्न विचारला होता, त्याची थोडीशी मी हे घेतली, काय त्याला म्हणतात प्रॅक्टिस, की आता संध्याकाळी काय होणार आहे. हा, शाळा घेतली. तर त्यांनी सांगितली उत्तरं, काय काय करतो ते. मी त्यांनी खोडून काढली सगळी उत्तरं, की ते आता मग तो काय म्हणतो, मी पोट कमी करण्यासाठी डाएट करतो. अरे ते काय प्रेम झालं का? म्हटलं हे तू मेंटेनन्स झाला. मेंटेनन्स, प्रेम कुठे आलं? प्रत्येक जण असं काय म्हणतो. मॅनेजमेंट ट्रेनिंग होते, एकाने काय सांगितलं की सॅलरी के दिन आय गो इन अ नाईस रेस्टॉरंट अँड एन्जॉय. अरे म्हटलं त्याच्यात प्रेम कुठे आलं? ते तू स्टेटस दाखवायला, म्हणजे सॅलरी झाली म्हणून तू सेलिब्रेट करतोय, प्रेम कुठे आलं त्यात? एकाने सांगितलं, सर आय लव्ह माय सेल्फ. मैंने
आज क्या किया है, यहाँ एक टैटू बनाया है मस्त, बिकॉज आई लव माई. अरे दिमाग खराब हो गया तेरा, खून निकाला है इसमें, शरीर में से खून निकाला और तो बोलता है प्यार करता है. सो देन एव्हरीबडी रिअलाइजेस की नोबडी इज लव्हिंग. कोणीही स्वतःवर प्रेम करत नाही. तुम्ही उद्यापासून स्वतःवर प्रेम करायचं. पाय स्वच्छ करणं म्हणजे प्रेम करणं. श्वासाकडे लक्ष देणं म्हणजे प्रेम करणं. हा टक्का वाढवणं श्वासाचा 35% पुढे जाणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. ताजमध्ये जेवायला जाणं म्हणजे स्वतःवर प्रेम नाही, ते दाखवायला सगळ्यांना सांगायला मी आज ताजमध्ये गेलो होतो. नो. ऑन युअर बर्थडे यू जस्ट थँक युअर बॉडी. मी नेहमी सांगतो की आता तुम्ही समजा आपल्या कनकेश्वरला चालत गेलात, कोणाला थँक करायचं? थँक युअर हार्ट, थँक युअर फीट. कधी केलंय आजपर्यंत? उद्यापासून करायचं. किंवा प्रमोशन मिळालं, थँक्यू, थँक्स अ लॉट. कॉन्व्हर्स विथ युअर बॉडी. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, मग तुम्ही दुसऱ्यावर करू शकाल, मग दुसरे तुमच्यावर करतील. तुम्ही स्वतःचं कौतुक करा म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करू शकाल. आज बघा कौतुक ऑफिसमध्ये बघा, तुम्ही ऑफिसमध्ये कॉर्पोरेट कल्चर मी खूप क्लोजली ऑब्झर्व केलंय. ऑफिसमध्ये जर का मला एखादी गोष्ट नॉलेजेबल म्हणजे एखाद्या बेरिंग बद्दल किंवा एखाद्या मशिनरी बद्दल मला माहिती आहे, आय शुड शेअर. मी काय करतो, मी ते माझ्या डॉलरमध्येच ठेवून देतो सिक्रेट, म्हणजे ती इमर्जन्सी येईल तेव्हा माझं महत्व आहे. पण मी जर का ते शेअर केलं तर ते कंपनीला फायद्याचं होईल आणि तो जेव्हा प्लांट बंद पडायचं, पण मी बंद पडल्यावर मग मी करणार चालू. अरे पण बंद पडला म्हणजे नुकसान झालं ना, त्याच्यापेक्षा मी आधीच शेअर केलं तर कंपनीचा, म्हणजे आता ही शरीर ही कंपनी आहे. सो तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं कौतुक करा म्हणजे तुम्ही दुसऱ्याच. आणि हा टू वे ट्रॅफिक आहे, ती प्रत्येकाला पाहिजे असतं की नाही. म्हणून म्हणतात ना की माणूस हा कौतुकाचा भुकेला आहे आणि देव भक्तीचा भुकेला आहे. कौतुकाचे आपण सगळे भुकेले आहोत. आपण आज भाजी चांगली झाली की बायकोला वाटतच की अरे काय बोलले ना, नुसती खाल्ली. नवऱ्याने करायला पाहिजे कौतुक, हे नो डाऊट. आणि मग तुम्ही जर स्वतःचं कराल तेव्हा दुसऱ्याचं कराल आणि मग दुसरे तुमचं करतील. इट इज अ टू वे ट्रॅफिक. सिम्पल आहे, यात काय मोठं अगदी फिलॉसॉफी नाहीये. तर हे तुम्ही फॉलो करा उद्यापासून की लुक ॲट, तुम्हाला फरक जाणवेल की हा काय फरक आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय, स्वतःचं कौतुक. तुम्हाला ते प्रेमाची डेफिनेशन काय माहिती आहे, म्हणजे लवची. ॲप्रिशिएशन इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह. कौतुक करणं हा प्रेमाचं सात्विक रूप आहे, कौतुक करणं. आज कौतुक विसरून गेलेत सगळे की आज बॉस काय होतो, ज्यांनी काम केलंय त्याचं पण त्याला क्रेडिट स्वतः घ्यायचं असतं. अरे त्यांनी केलं त्याचं कौतुक कर. कौतुक करतच नाही कोणी. म्हणजे हे आता मी आरसेप मध्ये होतो, काही म्हणजे कॉर्पोरेट कोर्सेस अटेंड केले होते आणि हे मला असं एका स्ट्राईक झाल्यासारखं झालं की त्या कोर्समध्ये शेवटच्या दिवशी एक असं, म्हणजे तुम्ही कधी केले असतील नसतील, आता बायका आहेत, तुम्ही कधी नोकऱ्या केल्या नसतील तर नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की असे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कोर्सेस फॅकल्टी बोलवून असे अरेंज केले जातात आणि त्याच्यामध्ये निराळे ऍक्टिव्हिटीज असतात. कोणाचं तुम्ही थोडा वेळ बोलायचं असतं, आज तुम्ही थोडा वेळ बोलायचं असतं, किंवा एक चौघांची टीम बनवायची आणि काही ऍक्टिव्हिटी केल्या जातात. आणि मग त्याच्यामध्ये असं त्या ऍक्टिव्हिटीमध्ये मग ही इज अ कॅप्टन, म्हणजे ही इज अ लीडर, बाकी आम्ही त्याच्या खाली 3 जण आहोत, अशा काय ऍक्टिव्हिटी असं सगळं. आणि 2 दिवस समजा 3 दिवसाचा प्रोग्राम असेल तर शेवटच्या दिवशी एका सेशन मध्ये काय होतं की आता आम्ही 4 एका टीम मध्ये आहोत, ही वॉज द बॉस. तर मग आम्ही एकमेकाचं कौतुक करायचं. मग असंच म्हणायचं की आम्ही या टीम मध्ये होतो, ही वॉज माय बॉस आणि ही वॉज सच अ नाईस. मनात शिव्या घालणार, त्या बोर झालो 2 दिवस आणि तोंडावर कौतुक करायचं. तेव्हा ते मला हिट झालं की कौतुक करायला शिकवावं लागतंय. आपण माणसं आहोत, आपण कुत्रे नाही आहोत. कौतुक करणं हे आतून आलं पाहिजे, ती शिकवायला लागतंय. इज अ ट्रॅजेडी ऑफ ह्युमॅनिटी. आणि म्हणून मी हे सगळ्या प्रोग्राम्समध्ये हे इन्क्लूड करत गेलो ते ह्या कारणासाठी की ऍप्रिशिएशन तुम्ही, आणि तुम्हाला ऍप्रिशिएशन सगळ्यांकडनं पाहिजे की तुम्ही म्हणजे बायकोने आज पगार तुम्ही आणलात की लगेच बायकोने तुम्हाला ऍप्रिशिएट, बरं झालं तुम्ही आणलात काल, ते सगळे बिलं द्यायचे राहिलेत, लगेच तुम्हाला कौतुक पाहिजे. पण तिने पोळ्या केल्या त्याचं कौतुक काहीच नाही तुम्हाला. इट्स इज अ टू वे ट्रॅफिक. तुम्ही करून बघा, इट हॅपन्स की तुमचं उद्या लोक कौतुक करणार. आज कौतुक फुकट जात नाही कधी. सो इट्स अ टू वे ट्रॅफिक. उद्यापासून ह्या गोष्टी सुरुवात करायची आणि ती सुरुवात कुठनं करायची, स्वतःपासून. उद्या सकाळी उठाल त्या बेडमधून बाहेर यायच्या आधी थँक युअर होल बॉडी.
शरीरावरून हात फिरून प्रेमाने शरीराचे आभार माना, आत्तापर्यंत साथ दिली म्हणून, आणि प्रार्थना करा उद्या पण मरेपर्यंत अशी साथ दे, अशी सगळ्या शरीराची प्रार्थना करा. आणि जर का काल रात्री जेवायला उशीर झाला असेल तर शरीराला सॉरी पण म्हणा, सॉरी फॉर अब्युजिंग यू. कारण आपण जन्माला आल्यापासून शरीराला अब्युजच करतो. प्रेम करा आणि काम करून घ्या. शरीर जितकं प्रेम कराल तेवढं ते शरीर काम करेल. उद्यापासून करून बघा. सो ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्ही उद्यापासून करायच्या. आणि आता आपण पूर्ण फोकस देऊ मंत्रांकडे, की आपले ऋषीमुनी दे वर ग्रेट सायंटिस्ट. हे मंत्र म्हणजे काय माहिती आहे? आता एक मी नवीन वाचलं, तुम्ही पण ऐकलं असेल, फडके म्हणून आमच्याच कॉलेजचा आहे, मला 5 वर्ष सिनियर आहे. त्यांनी अशी थिअरी मांडली आहे आणि बरेच आता त्यांची टीमवर रिसर्च चालू आहे की हे सगळं जग व्हायब्रेशन्स मधून निर्माण झालं. द होल युनिव्हर्स इज क्रिएटेड फॉर. आता नासाने पण मध्ये एक वाचलं होतं, आपण वाचतो की सूर्य काय आहे? सूर्य इज अ ॲटॉमिक फर्नेस. सूर्यामध्ये हेलियम टू हायड्रोजन कन्व्हर्जन होत असतं आणि ती एवढी प्रचंड एनर्जी बाहेर फेकली जाते. सो इट्स अ फर्नेस आणि इट इज गोइंग टू डाय. सूर्याची लाईफ फिक्स्ड आहे. तर ती जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात, की बघा ना, आता तुम्हाला सायन्समधलं कोणी असेल तर ॲटम मध्ये काय, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. ते इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग. सो काही स्टेबल नाही आहे, व्हायब्रेशन आहेच. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग. त्यामुळे ते छोटासा आपल्याला दिसतोय का कण पडलाय. मग आपले ऋषीमुनी अणू, रेणू, त्रसरेणूपर्यंत गेले होते. आणि मग त्यांनी काय केलं की आता आपण जेव्हा जन्माला येतो, त्या जन्माला येतो तेव्हा आता हे आपले राशी आणि हे सगळं सायन्स आहे बरं का. म्हणजे मला त्याच्यावर काही वाहक पण जायचं नाही, ॲट द सेम टाइम क्रिटिसाइज पण करायचं नाही. राशी, नक्षत्र, कुंडली हे सगळं तुम्ही जन्माला येताना त्या ग्रहांची, ताऱ्यांची पोझिशन काय होती आणि ते तुमच्यावर काय परिणाम करतात. तर त्यांनी अशी थिअरी मांडली की त्यावेळेला त्यांचा जो त्याची व्हायब्रेशन्स, ऊर्जा, त्याला त्यांनी ऊर्जा म्हणली, त्याप्रमाणे तुम्ही घडलात. आज सतीश आहे, समीर आहे, याचं कारण त्या ऊर्जेप्रमाणे आपण घडलो, तसे आपण झालो. तर मग ती ऊर्जा तुम्हाला आता कमी पडते म्हणून तुमचं आरोग्य बिघडलंय. आणि दॅट कॅन बी कॉम्पेन्सेटेड बाय द मंत्रास. ती मंत्र जी आहेत ती तुम्हाला ऊर्जा परत मिळवून देतात. तो सगळ्यात पॉवरफुल मंत्र समजला जातो ओम. आता हे जे आपण आतापर्यंत जे बघितलं की ही टक्केवारी सुधारवायची, ही स्टाईल तर तुम्ही करेक्ट करायची की श्वास घेताना पोट बाहेर आलंच पाहिजे. देयर इज नो सेकंड थॉट, नो एक्सेप्शन. आणि एकदा तुम्ही सवय लागते, काय 24 तास करत बसायचं नाहीये. त्याचा अर्थ मी प्रेम करतो असं नाही शरीरावर. 24 तास मी आपलं हे बघत बसतो, दॅट डझंट मीन एनिथिंग. तर फक्त एकदा सवय लावून द्यायची की ते आपोआप करणार. मग लंग कपॅसिटी वाढवायची. तर लंग कपॅसिटी कशी वाढवायची? आता हे प्राणायाम शोधून काढले. एक साधं टेक्निक आहे की दीर्घ श्वसन करायचं. आता तुम्हाला माहिती पण असेल काही, कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. आपण हा काही योगाचा किंवा प्राणायामाचा क्लास नाही. मला फक्त तुम्हाला एक विचारांना दिशा द्यायची आणि आरोग्य सुधारायला मदत करायची. तर ही जी दिशा आहे ती म्हणजे आपण विचारांपासून देऊ शकतो. तर त्याने तुम्ही अगदी प्रयत्नपूर्वक केलं, मग त्यात खूप प्रमाण आहे. तुम्हाला सगळ्यांना प्राणायाम काय नवीन नाही, ऐकलं पण सगळ्यांनी की घेताना तुम्ही आकडे बघा, घेताना जेवढा वेळ लागतो त्या दुप्पट वेळ सोडताना लागला पाहिजे. कठीण आहे. तुम्ही प्रयत्न केलात तर जमेल सुद्धा. आता मी जेव्हा प्रॅक्टिकल्स घेतो, दिवसभराचा सेशन असतो, तेव्हा हे सगळं घेतो. जमत नाही, ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या जमेल, परवा जमेल, 8 दिवसांनी जमेल. शरीर हे खूप फ्लेक्सिबल आहे. इट्स अ मिरॅकल. काहीही करू शकतं शरीर. तर हे उद्या जमेल तर ते नसेल जमत. कठीण जातं खूप जणांना की श्वास घेताना घेतला, सोडताना नाही जमत, लवकर सुटतो. कारण सवय. कारण 35% पास होते आयुष्यभर. आतापर्यंत 35% मिळालेत. आता उद्या 50 कसे होतील लगेच? वेळ लागेल. तर ते 35% पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्नपूर्वक तुम्ही करायला गेलात की अगदी मोजत बसलात. श्वास घेतला, 5 आकडे मोजले, सोडताना 8च झाले सर. ठीक आहे, उद्या 10 होतील. म्हणजे 10 करायचे तुम्हाला. म्हणजे तुम्ही खूप कष्ट घेताय. त्याच्यावेळी तुम्ही जर का ओमचा जप केलात, श्वास घ्यायचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी आहेत ना त्या समजून घ्यायच्या आहेत. की प्रश्न विचारतात, देयर इज नो हार्म इन आस्किंग क्वेश्चन्स. आपण नंतर
ते सेशन ठेवूया सुद्धा. आपण फक्त सोडताना बोलू शकतो, श्वास सोडताना बोलू शकतो. की जेव्हा आपण म्हणतो की मी श्वास घेताना तेव्हा मानसिक करायचं, ती पुढची स्टेज आहे. पण श्वास घेताना आपण बोलूच शकत नाही. म्हणजे आपला उच्छ्वास चालू असतो जेव्हा आपण बोलतो तेव्हा. तर जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा आपला उच्छ्वास ऑटोमॅटिकली चालू असतो आणि तो तुमचा आतला घेतलेला श्वास संपला की तुमचा ओमकार पण संपतो. बरोबर. आता मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. हे तुम्ही कधी बसून काही कराल. करेक्शन, योग म्हणजे करेक्शन. असं कधी बसायचं नाही. दिवसातनं 50 वेळा तुम्ही स्वतःला करेक्ट करा, नो प्रॉब्लेम. दोन्ही पाय इक्वली रेस्टिंग ऑन द ग्राउंड. करेक्शन इज योग, करेक्टिंग युअरसेल्फ. तर हे करेक्शन करायचं आपल्याला सवय असते की असं कम्फर्टेबल वाटतं, पण ऍक्च्युअली इट इज अब्युजिंग द बॉडी. असं करणं म्हणजे शरीरावर प्रेम करणं. करेक्टिंग युअरसेल्फ, दोन्ही पाय इक्वली रेस्टिंग ऑन द ग्राउंड. तर मी पहिले श्वास सोडतो, एक श्वास घेतो, म्हणजे तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी की तुमचं उच्छ्वास कसा नॅचरली वाढतो ओमकार करताना. तुम्ही प्रयत्न केलात असं करायला, अगदी ठरवलं, म्हणजे प्राणायाम असंच शिकतात. प्राणायाम हा असाच शिकवला जातो की घेताना मनातल्या मनात आकडे बोलायला लागतात. अरे तू आधी सांगितलं नाहीस का समीर? हा, फोन सायलेंट पण लागतात. हा नाही. एनिवे, तर नाही, लिंक तुटली तर मजा नाही येणार, मला पण नाही आणि तुम्हाला पण. तर श्वास घेताना आकडे मोजायचे आणि सोडताना मनातल्या मनात मोजायचे. तर त्याप्रमाणे तुमचा उच्छ्वास वाढायचा प्रयत्न करा. आता एक लक्षात घ्या, आपण उच्छ्वास का वाढवतोय? चहाचा अर्क पातेल्यात उतरावा म्हणून. उच्छ्वास वाढवलाय म्हणजे तुम्ही काय करताय? त्या लंग्सना वेळ देताय ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करायला. लंग्सचं काम काय आहे? त्या 21% ऍब्झॉर्ब करायचं आहे, 79% बाहेर टाकायचं आहे आणि 21% ऍब्झॉर्ब करायचं आहे. त्याला तुम्ही वेळ देत नाही. 35% फक्त कपॅसिटी वापरताय एकतर. म्हणजे आपली लंग कपॅसिटी 1 लिटर आपण हवा आतमध्ये घेऊ शकतो, आपण 21,600 वेळा फक्त 350 घेतो. ती आता थोडी वाढवायची. मग ती वाढवायची कशासाठी? इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी, लंग कपॅसिटी वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजन सप्लाय रिस्टोर करण्यासाठी. आपल्याला आपण आता इथे मी आलो, मुंबईहून इथे मी आलो, मला तेवढी गरजच नाही लागली. आय वॉज फ्रेश इन द मॉर्निंग. मुंबईत तुम्ही एसी मध्ये झोपा, पंख्याखाली झोपा, उठल्यावर फ्रेश वाटतच नाही. आणि इथे पण तशीच अवस्था असते. आता समीरचं घर किंवा मी शिंत्रेवाडीत राहिलो होतो 2 दिवस, तिथे फ्रेश वाटतं, झाडी आहे. अरे मुंबईत सगळं कॉन्क्रीटचं जंगल आहे. इथे पण तसंच होत चाललंय. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन नॅचरली मिळाला तर आपण आपोआप फ्रेश होतो, पण आपलं लक्षच नाही. विचार आपले भलतीकडे. मी मगाशी सांगितलं तसं, प्रॉव्हिडंट फंड, इन्व्हेस्टमेंट, ज्वेलरी, मुलाचं शिक्षण, नातवाचं, ह्याच्यात एक दिवस गुल. तसं आयुष्य नको. आयुष्यात बाकीचे पण कॉर्नर्स आहेत. त्या कॉर्नर्सकडे, आणि सगळ्यात मोठा कॉर्नर हा आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की नोकरी, मुलं, नातवंड, करिअर, इन्व्हेस्टमेंट हे छोटे छोटे कोपरे आहेत आपल्या आयुष्यातले. दॅट इज नॉट लाईफ. लाईफ इज दिस, फर्स्ट ब्रेथ अँड लास्ट ब्रेथ. दिस इज लाईफ अँड दॅट इज यू. म्हणजे आज मी म्हणजे कोण आहे ते आता आपल्या फिलॉसॉफीमध्ये गेलं तर तो बघणारे हे डोळे नाही आहेत, श्वास घेणारा हे नाक नाहीये, ऐकणारे हे कान नाही आहेत, तो द्रष्टा आहे. ती फार फिलॉसॉफी डीप झाली. म्हणजे हे, आणि या सायन्सनी पण मान्य केलंय की किती प्रयोग झाले की माणूस मरताना काय जातं, काहीतरी जातं, पण काय त्याचा अजूनही शोध नाही. सो दॅट इज, त्याला आपल्या लोकांनी आत्मा म्हटलं, आपल्या ऋषीमुनी त्याला देव म्हटलं. ते सगळ्यात परमोच्च तत्व मानलं. म्हणजे कारण लोकांना हे कुठे पटणार आहे? देव म्हटलं की लोक नमस्कार करतात, पण ते तत्व म्हटलं की तत्व तू आपल्याला नाही माहिती. लोकांची वृत्ती अशी असते. तर म्हणून या ओमला त्यांनी, म्हणजे ओम आता नासानी पण म्हटलं की सूर्याचे जे व्हायब्रेशन्स ते दॅट साऊंड्स लाईक ओम. आणि आता एवढा रिसर्च झालाय की आता मी तुम्हाला सायन्स पण सांगतो की ओच्या उच्चाराने आपल्या मेंदूमध्ये अल्फा वेव्हज जनरेट होतात. त्या वेव्हचं काम काय असतं? आपले मेंदू आणि विचार प्रचंड टर्ब्युलन्स असतो बघा. की आत्ता सुद्धा तुम्हाला ऐकत असाल, माझं एखादं आवडलं तर लक्ष लागलं असेल, नाही तर संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा, पटापट विचार बदलतात. मग उद्यापासून मुलाची शाळा सुरू होणार, त्याला सकाळी बस सोडायचे, मन असं. आणि आपल्या ऋषीमुनींनी मनाची डेफिनेशन काय केली माहितीये?
इट्स अ फ्लो ऑफ थॉट्स. बर्वे सरांनी जे सांगितलं, विचार, अतिविचार, हे सगळं जे आहे की मनाची डेफिनेशन इज फ्लो ऑफ थॉट्स. आणि आपल्या ऋषीमुनींचं एम काय होतं की मनाचा नाश करायचा. यू डिस्ट्रॉय द माइंड आणि देन यू आर गॉड. तुम्ही विचारांचा फ्लो बंद करा, नाश करा त्याचा, मनोनाश. समर्थ काय, योगवासिष्ठात वशिष्ठ मुनी काय हे सांगतायत, हेच मनोनाश करायचा आहे. पण आपले विचार थांबतच नाहीत. आणि ते पण राम पण योगवासिष्ठात तेच विचारतोय, अर्जुन पण कृष्णाला तेच विचारतोय, बाबा रे माझं मन नाही ऐकत माझं, मी काय करू. अर्जुनाला पडलेले प्रश्न आपल्याला पडतच नाहीत, कारण आपले विचार मी मगाशी सांगितलं तसं, मी माय वाईफ फिनिश. आपण त्या सर्कलमध्येच आपलं आयुष्य जगतो. तर ते थोडंसं बाहेर यायचं, थिंकिंग आउट ऑफ बॉक्स. त्याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात, की ह्याच्यातनं थोडं बाहेर येऊ ना. मग द्या ना शरीराकडे लक्ष, द्या ना श्वासाकडे लक्ष, द्या ना ओमकडे लक्ष, द्या ना लंग कपॅसिटी इम्प्रूव्ह करण्याकडे लक्ष. हे लक्ष द्या. आणि काय 24 तास नाही, बाकी तर करणारच, अर्धा तास एवढं लक्ष देणं इज अ प्राईम ड्युटी. तर आता मग तुम्हाला दाखवतो कसं असतं की पहिले श्वास सोडून देतो आणि मग आता ओमचा उच्चार करेन मी, आणि नंतर तुम्ही 3 वेळा करायचं आहे. कशासाठी करायचं आहे, जस्ट टू ट्राय की आपलं काय इम्प्रूव्हमेंट गरजेची आहे. आणि हे कशासाठी करतोय, पर्पज लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, रिपिटेशन होत आहे, पण पर्पज कशासाठी सांगतोय, लंग कपॅसिटी वाढवणं, ऑक्सिजन सप्लाय इम्प्रूव्ह करणं, ब्रीदिंग टेक्निक करेक्ट करणं, आणि शरीराकडे आणि लक्ष देणं आणि प्रेम करणं. आता पहिले आहे तो श्वास सोडून देणार. आता मी तर फॉलो करतोच. श्वास सोडताना पोट आत जाईल, तुम्ही फक्त बघा. आता कोणी करू नका, जस्ट ऑब्झर्व. हे माझं बेस्ट नव्हतं, कारण इतक्या बोलल्यामुळे माझं, नाहीतर मी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा बराच वेळ लांबतो. झालं काय बघा, आता मी 4 सेकंदात एक श्वास घेत होतो, आता किती लागली, एका आवर्तनाला किती लागली, 10 लागली. तुम्ही बघा, गंमत येईल. म्हणजे काय केलं तुम्ही, जे तुम्ही एका मिनिटात 15 वेळा श्वास घेत होता, तो जर का अशी 6 आवर्तनं केली तर फक्त 6 वेळा घ्या. व्हॉट यू हॅव डन, या प्रोसेसमध्ये केलं काय तुम्ही, वेळ दिला चहाचा अर्क उतरण्यासाठी, ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करायला वेळ. सिंपल, काय फार मोठे अचिव्हमेंट नाही, फक्त 35% 40% केले. हा वेळ दिला, मग असं तुम्ही 15 मिनिटं करा, आपोआप तुमचा ऑक्सिजन सप्लाय रिस्टोर होईल, लंग कपॅसिटी वाढेल. आणि ऑलरेडी हे सांगतायत की हा नवीन रोग आलेला आहे ऑलरेडी, की आपण कायम बसून असे असतो की तेव्हा चिपकले जातात लंग्स. तुम्ही बघितलं, एक रबर बँड जर का ड्रॉवरमध्ये ठेवला तर काय होतं, खलास इलेक्ट्रिसिटी जाते. ये डिजाइन उसका है, इसलिए अभी तक बाकी है, नहीं तो ये कभी का चिपक जाता था. अजून, आणि तरी आपण 35%वर का होईना पास होतोय, नाही तर नापास होऊन कधीच गेलो असतो. तर ही लंग्स ओपन आउट होत नाहीयेत. आणि त्या नवीन पिढीमध्ये ही लंग, म्हणजे आता ऑलरेडी आपण 35 वापरतोय, 35 मधली 5 गेली. खूप लोकांना हा नवीन डिस्टेचं नाव मी विसरलो, की ही लंग्स अशी, त्याची इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे दे हॅव बिकम युजलेस, दे कॅनॉट बी रिस्टोर्ड. तर ती वेळ न येता आपण विल ट्राय टू रिस्टोर. करेक्ट. आता तुम्ही सगळ्यांनी ट्राय करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, बरोबर. आणि हे सगळं ओमचा आधार काय घ्यायचा, ह्याच्यात देव धर्म जात पात हे काही नाही. आणि ओमचं मगाचा अर्धवट राहिलं की अल्फा वेव्ह जनरेट होतात ओच्या उच्चाराने. त्यांचं काम असतं, ह्या जो टर्ब्युलन्स असतो तो थोडासा शांत करायचा. म्हणून ओंकार कराल तेव्हा ओ कमी वेळ आणि म जास्त वेळ. मकाराने काय होतं, मकाराने थीटा वेव्ह जनरेट होतात. हे तुम्ही कुठेही वाचू शकाल, एवढा प्रचंड रिसर्च झालेला आहे की थीटा वेव्ह जनरेट होतात. थीटा वेव्हचं काम पण सिमिलर असतं, की हा जो मेंदूमधला टर्ब्युलन्स आहे तो शांत करणं. आणि थीटा वेव्हचा जो परिणाम असतो तो लॉंग लास्टिंग असतो, तो जास्त टिकतो. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये शांतता निर्माण होते. म्हणजे आता बघा, आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, शरीराच्या आरोग्यासाठी त्यांनी योगासनं डिझाईन केली.
आणि मनाच्या आरोग्यासाठी प्राणायाम डिझाईन केला. मनाकडे जाण्याचा एकच मार्ग त्याने सांगितला, श्वास, जो कंटिन्युअस चालू असतो. तुम्ही बघितलं, तुमचं म्हणजे विचारांची गती वाढली की श्वासाची गती वाढते, आणि जर अदर वे राऊंड, श्वासाची गती वाढली तर वाढते. म्हणजे तुम्ही जॉगिंग करत असलात तर तुमच्या विचारांची गती वाढेल असं नाही. म्हणजे श्वासाची गती वाढली तर विचारांची वाढेल असं नाही, पण विचारांची वाढली की श्वासाची वाढते, आणि ती आपल्याला कमी करायची. म्हणजे विचारांची गती कमी करण्यासाठी तुम्हाला एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे श्वास. दॅट इज द ओनली वे. मनाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे. म्हणून त्याचा अर्जुन विचारत होते, बाबा तू सांगतोय ते सगळं पटतंय, पण मनाला मी कसं शांत करू? अभ्यास कर. कृष्ण सांगतोय अभ्यास कर. तर तुम्ही श्वसनाचा अभ्यास करायचा. तर त्यासाठी तुम्ही असा अभ्यास केलात, आनंद आहे. म्हणजे प्राणायाम शिकून की श्वासापेक्षा उच्छ्वास दुप्पट करायचा, मग त्यात कुंभक वगैरे फार पुढच्या गोष्टीत, त्याच्या आधी लागू नका, कारण आता आपली वय नाहीत तशी. पण आणि कुंभक ही फार ऍडव्हान्स स्टेज आहे. कुंभक हे तुमचं सहज होईल तेवढं करा, की एक श्वास घेऊन दुसरा घेईपर्यंत लागतो तेवढा वेळ राहील तेवढा. बाई कुंभक हा प्रयत्नपूर्वक करणं ही फार योगी लोकांची काम आहेत. तर कुंभक करायचा जास्त प्रयत्न करायचा नाही, पण उच्छ्वासाचा वेळ वाढवायचा प्रयत्न करायचा. तर हे करण्यापेक्षा ओम तुम्ही केलं तर हे आपोआप होईल. म्हणजे इट्स अ बुस्टर. त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा. आणि बसताना एक लक्षात द्या, बसून जेव्हा करायचं असेल तेव्हा पाठकणा सरळ, दोन्ही पाय जमिनीवर इक्वली रेस्टिंग, ही पोझिशन पाहिजे. पाठकणा सरळ पाहिजे आणि दोन्ही पाय जमिनीवर इक्वली रेस्टिंग. पहिले आहे तो श्वास सोडून द्या, माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करा. म्हणजे आणि बाकी तुमचं पुढे मागे झालं तरी आपल्याला काही क्लासवर्क नाही, होमवर्क नाही, काही नाहीये. फक्त स्वतःला ॲसेस करायचं आहे की मी आज कुठे आहे, माझे किती टक्के आहेत आणि कसे वाढवू. तर आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओमचा उच्चार करा. फॅन्टास्टिक. सगळे तयार आहेत. काय केलं तुम्ही? जवळ 8-10 सेकंद चाललं होतं एक आवर्तन. कधीच केलं नव्हतं. करतायत ते सोडून दे रे. मग तू शिकवायला पाहिजे. नाही, आनंद आहे. मी असं काय म्हणत नाही की कोणाला माहितीच नाही आणि मी काहीतरी नवीन सांगतोय असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण बऱ्याच लोकांनी कधीच केलेलं नाही. करेक्ट. तर आणि तुला पण आता टेक्निक कळलं. बरं, आज तुमचं सगळ्यांचं चुकलं काय? ओ लांबला होता आणि म शॉर्ट होता. आपल्याला उलट करायचंय. ओ लांबवायचा आणि म शॉर्ट करायचं. म्हणून म्हणतात ना की पुस्तक वाचून, टीव्हीवर बघून या गोष्टी करण्यासारख्या नाहीत, कारण तुमचं चुकलं तर करेक्ट कोण करणार. म्हणून 3 महिने तरी कोणाचा तरी गायडन्स खाली करावं. अजून 2दा करा. सेम थिंग. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचा. व्हेरी गुड. वन मोर टाइम. बघा, तुम्ही सगळ्यांनी 3 श्वासांमध्ये म्हणजे ऑलरेडी केवढं गेन केलंय की ज्या तुम्ही 4 सेकंदात एक करत होता ते आवर्तन आज तुम्ही 10 पर्यंत नेलं. प्रॅक्टिस केली तर 15 पर्यंत जाईल. म्हणजे मी प्रॅक्टिस करतो, माझी बायको कधी कधी हे लावून माझं एक आवर्तन 45 सेकंड चालतं. आपला हा पर्पज तो नाहीये. आपला पर्पज चहाचा अर्क मुरवायचा आहे. ऑक्सिजन लंग्स मध्ये, लंग्सना वेळ द्यायचा आहे. लंग्स इज अवर बॉडी, दॅट इज लव्हिंग युअर सेल्फ. की लंग्सना वेळ देणं, की आता बघा आपल्यात एक साधी पद्धत आहे की नमस्कार करा. हल्ली 90% लोक मला नको नमस्कार. अरे आपली प्रथा आहे, त्याच्यामध्ये केवढं शास्त्र आहे की जेव्हा तुम्ही असे वागता खाली, आता हल्ली वागताच येत नाही कोणाला.
वागता तेव्हा दिवसभर हे हृदय ह्या मेंदूसाठी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी ब्लड पंप करत असतं. जगातला सगळ्यात ग्रेटेस्ट पंप हाय. किती पंप करत असतो तो? जेव्हा तुम्ही असे वागता तेव्हा त्याला अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या ऐवजी थोडी त्याला मदत होते. विथ द ग्रॅव्हिटी म्हणजे त्या हार्टला थोडंसं दिस इज लव्हिंग युअर सेल्फ. देवाला वाकून करायचा, मोठ्या माणसांना रोज वाकून करायचा, ह्याच्यामध्ये शास्त्र आहे. मग आसनांमध्ये तुम्ही प्रॉपर त्याला वेळ देता, पण हे नकळत तुमच्या होऊन जातं. आणि म्हणून तो पायाला हात अंगठ्याला हात लावून नमस्कार करायची पद्धत आहे. या पद्धती राहून देत, घालवू नका. आता हल्ली बहुतेकांचं मी बघतो, माल नको देवाला कर. अरे नमस्काराच्या मागचं शास्त्र बघा ना. त्याच्यामध्ये आणि परत तो आशीर्वाद देणारा त्याच्या पाठकण्यावर थापटी मारायचा. आमचे आपटे गुरुजी, त्याच्यामध्ये पण शास्त्र आहे की तुमचं थोडंसं इथे पॅटिंग केलं तर ते सगळं जात चाललंय. नका घालो. तुम्ही पण नमस्कार करा आणि लहान मुलांना करायला लावा. म्हणजे काय केलं तुम्ही? यू हेल्प युअर बडी. त्याला मी बडी म्हणतो. इज आवर बडी फ्रेंड. त्याला मदत केली तुम्ही की थोडंसं विथ द ग्रॅव्हिटी फ्लो करून. प्रत्येकामागे असं आहे. तर असंच सायन्स आहे. 24 उच्चार आहेत. त्या 24 उच्चारांच्या शरीराच्या कुठच्या भागावर काय परिणाम होतो हा जर्मनीमध्ये रिसर्च झालेला आहे. आता मी जेव्हा माझ्या पुढच्या काही कोर्सेसमध्ये मी हे केलं तेव्हा पुढच्या चॅप्टरचं नाव आहे कनेक्टिंग द मंत्रशक्ती विथ प्राणशक्ती. आता आपण हा ओम केलात ना, तुम्ही काय केलं? ओम हा मंत्र आहे, एकाक्षरी मंत्र, सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे. तुम्ही त्याचा प्राणशक्तीशी कनेक्शन केलं. कनेक्टेड द मंत्रशक्ती विथ द प्राणशक्ती. प्राण म्हणजे काय? श्वास. श्वासाशी कनेक्ट केलं. सो यू गॉट एक्स्ट्रा बेनिफिट. करेक्ट. तसंच हा गायत्री मंत्र आहे. आता हा गंग गणपतये नमः. हा आपण असं म्हणत राहा गंग गणपतये नमः, दॅट इज डिफरंट. यू कनेक्ट इट. म्हणजेच काय, तुम्ही ओमच्या वेळेला जे केलं तेच करायचं. एकदा श्वास घ्यायचा. किती वेळा नंबर इज इनसिग्निफिकंट. आता मी बोलतोय त्याच्यामुळे माझी फुल कॅपॅसिटी मला वापरता येत नाही. मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून डेमॉन्स्ट्रेट फक्त करतो. तुम्ही जे तुम्हाला आवडतात, जे तुमचं मंत्र आवडते ते श्वासाशी कनेक्ट करायचा प्रयत्न करा. बघा आता ओम गंग गणपतये नमः. 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 व्हॉट आय डिड? गंगचा उच्चाराने जे फायदे आहेत ते मला मिळणारच, प्लस लंग्सचा केवढा वेळ दिला आणि हे आपोआप झालं. मला प्रयत्न नाही करायला लागले. हे वारकरी जातात, केवढा रिसर्च झालाय त्याच्यावर. विठ्ठल विठ्ठल. आज डॉक्टर, आता कोणते डॉक्टर पण होते ना आपल्या याच्यात, बरेच डॉक्टर. आणि माझे काही चुकत असेल तर सांगा. आणि मी काहीतरी बडबडतोय आणि उगाच तुम्ही ऐकून घेऊ नका. माझं चुकत असेल तर जरूर सांगा. आय वुड लाईक टू करेक्ट माय सेल्फ. विठ्ठल. आता मी खूप प्रॅक्टिस करायचो. तर नुसतं असं म्हणत गेलात तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अपाय काही नाही. पण वेन यू कनेक्ट इट विथ द ब्रेथ, मला तरी जाणवलं. आता म्हणजे कसं बघा, श्वास सोडून दिला, दीर्घ श्वास घेतला, विठ्ठल 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 विठ्ठल. हा बेंबीत नाही येणार उच्चार आहे. विठ्ठल. हे बघ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला शाळेत होतं, हल्ली ग्रामरमध्ये शिकवतच नाहीत. दंतव्य, ओष्ठव्य असे उच्चार आहेत सगळे. हे सगळं आपण विसरून गेलोय. सायन्स आहे सगळं. सगळे मंत्रच आहेत, मूलमंत्र सगळे मंत्रच आहेत. मग मी जवळ गेली 25 वर्ष, म्हणजे मी थिअरी किंवा वाचून काहीच सांगत नाही, मी माझा अनुभव सांगतो. आणि इतके छान अनुभव येतात आणि स्वतः अनुभवाने इंटरॅक्ट, म्हणजे मला असं पाहिजेत की असं कोणीतरी करावं, एक तर एक, आणि मग आपण इंटरॅक्ट करू की तुला काय वाटलं, मला काय वाटलं. त्यांनी पुढे इव्हॉल्व्ह होणार आहे. की मी 25 वर्ष झाली असतील की गायत्री मंत्र श्वासाशी कनेक्ट केला. तेवढा अख्खा मंत्र एका श्वासात म्हणणं मला चॅलेंज वाटलं, पण मजा आली. मग मी तो कनेक्ट म्हणजे एका श्वासात. आता मी आता तुम्हाला एकदा दाखवेन किंवा दुसऱ्यांदा झाला तर जाईल, पण नाही तर मी 3-3.5 पर्यंत म्हणू शकतो एका श्वासात गायत्री मंत्र.
ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दोनदा झाला. पण मी वेन आय एम फ्रेश अर्ली मॉर्निंग जेव्हा सगळं झाल्यावर 3-3.5 वेळा होतो. नंतर वाटलं मृत्युंजय तर खूप कठीण आहे. ओम त्र्यंबकम यजामहे तो पण बसला. तर हे विठ्ठल तुम्ही बसला. हे दिस इज लव्हिंग युअर सेल्फ, दिस इज एक्सपेरिमेंटिंग. मग मी काय केलं, एक अजून हे पण तुम्ही करून बघा. आणि हे काय असतं आपलं ग्लोबल कॉन्शियस. आपण कनेक्टेड आहोत त्याच्याशी, परमात्म्याशी. आता ही खूप व्यक्ती म्हणजे अध्यात्माकडे आपण जायचं नाही, जास्त जात नाही. पण हे सगळं सायन्स आहे की कनेक्टेड आहोत आपण कुठेतरी. ते कनेक्शन तुटलंय की आता जेव्हा आपण म्हणजे हे मला आपोआप सुचलं बरं का. म्हणजे हे माझं आहे, तुम्हाला आवडलं तर करा, नाही पटलं तर नुसतं ऐका आणि सोडून द्या. की जसं ओम आहे तसा राम पण आहे. म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये समर्थाने जे सांगितलेलं आहे, र कुठनं तो बघा, र आणि म कुठनं ऐकतो बघा. रचं काय महत्व आहे, मचं काय महत्व आहे, अप्रतिम वर्णन केलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या पण विवेचनामध्ये माझ्या मनाच्या श्लोकांवर यूट्यूबवर आहे ते, त्याच्यावर मी केलेलं 82वा श्लोक. तुम्ही सतीश कुंटे श्लोक नंबर 82 मनाचे श्लोक तुम्ही करून बघा. त्याच्यावर मोठं विवेचन केलं आहे मी. तर त्या र आणि म तर माझ्या एकदम असं ते ग्लोबल कॉन्शियस कनेक्ट. मी एकदा ओमचा जप करत असताना पहाटे मला एकदम मला असं सुचलं आणि मी ते करतो आता. म्हणजे ओम जसा आपण केला तसा. ओम मधला म आणि राम मधला म खूप फरक आहे. मला स्वतःला जाणवला. करून बघायचं, काय हरकत आहे. रामच आहे. आणि मग आता जेव्हा बसतो आपण, एक एक अनुभव तुम्ही घ्या. म्हणजे हे विचार, मन, मंत्र, प्राण सगळं कनेक्शन. आणि दॅट इज अवर बॉडी. की जेव्हा ओम करतो, ओम करत असताना ही मुद्रा करून बघा, ही मुद्रा करून बघा, ही मुद्रा करून बघा. अरे प्रत्येक वेळेला अनुभव वेगळे. आता ही मुद्रा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर का प्रॅक्टिस केली तर इथे तुमची पल्स तुम्हाला लागते, नाडी लागते आपली. आता आपल्या ऋषीमुनींनी काय केलं आहे, हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व आहेत. आपली बोटं ही 5 तत्व रिप्रेझेंट करतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ही मुद्रा म्हणजे काय, पृथ्वी, आप, तेज, वायू. तेज आणि वायूचं शॉर्ट सर्किट, तेज आणि आकाशाचं शॉर्ट सर्किट, तेज आणि पृथ्वीचं शॉर्ट सर्किट, तेज आणि आपाचं शॉर्ट सर्किट. पल्स लागते. आपण एन्जॉय करायचं आहे फक्त. सी आता एक मी मगाशी म्हटलं समीरला तसं की स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं माहिती आहे, यू आर बॉर्न हिअर टू एलिव्हेट युअर सेल्फ. द वर्ल्ड डझंट नीड यू. आपल्याला असं वाटतं की मी नसलो तर हे कसं होईल, माझ्यामुळे होत आहे. नथिंग इज गोइंग टू स्टॉप. यू एलिव्हेट युअर सेल्फ. आणि असे काहीतरी मी RCFच्या आमच्या रिटायरिंग एम्प्लॉईचं व्हायचं ना, तेव्हा मी सगळे म्हणजे रिटायरिंग एम्प्लॉईज असायचे. उद्यापासून आपल्याला कोणी वेळ नाही असं म्हणणार नाही. आत्ता तुम्ही म्हणाल सेकंड शिफ्ट आहे, उद्या जास्त ओव्हरटाईम करायचं आहे किंवा काम आहे भरपूर आहे. उद्या कोण नाही, काम नाही, काय नाही, हे चाळे करायचे. मी याला चाळे म्हणतो. उद्यापासून हे चाळे करण्यात वेळ घालवायचा म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. तर आता हे ओम आणि राम या मंत्रामध्ये 3-1 महिने झाले असतील फक्त. इट्स व्हेरी फ्रेश हा माझा अनुभव. आणि मग मी हे मुद्रा करत असे करतो त्यावेळेला आपल्या तोंडातली लाळ सिक्रिशन आहे. हे तुम्ही डॉक्टर आहात ना, माझे काही डॉक्टर फ्रेंड्स आहेत, मी हा पॉईंट त्यांच्याशी डिस्कस केला की आता ओम ध्राम दत्तात्रयाय नमः, श्रीराम जय राम जय राम जय जय राम, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे मंत्र म्हणताना लाळेचं सिक्रिशन वाढतं. जसा तुम्ही अनुभव याल, मला त्याच्या टेस्टमध्ये पण फरक जाणवला. बरं, इट ऑल डिपेंड्स. बरं का, प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. समर्थ म्हणतात अनुभवाविषयी बोलतो ती पोपटपंची असते. त्यामुळे मला आलेला अनुभव तुम्हाला येईलच असं नाही, तुम्हाला आलेला मला येईलच असं नाही. पण ही लाळेचं जे सिक्रिशन आहे त्याच्यात बदल होतो. गायत्री मंत्र म्हणताना तोंडाला कोरड पडते, दिगंबरा दिगंबरा म्हणताना
लाळेचा पूर येतो. हे सगळे स्वतः अनुभवाच्या गोष्टी आहेत. तर मी तेव्हा डॉक्टर म्हणजे माझं एक आणि असं करत असताना तेव्हा तुम्हाला शंका निर्माण होतील. तुम्ही आपलं सगळं अध्यात्म बघितलं तर प्रश्नोत्तर आहेत, वन वे ट्रॅफिक नाही आहे. मी सांगितलं तू ऐकलं घरी जा असं नाही आहे. मी सांगितलं तुला पटलं नसेल विचार. देव आहे का नाही इथपासून सुद्धा आपल्याला अधिकार आहे. असं आपलं सगळं हे आहे. तर हे माझं मला जाणवलं की हे असं होतंय. तर मग माझ्या मनात काय आलं बघा, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न विचारताच की आपल्या सगळ्या ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्सच्या सिक्रिशनना या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टशी संबंध नाही आहे. पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, सलायवरी ग्लँड सोडल्या तर बाकीच्या ग्लँड्सची जी सिक्रिशन्स आहेत त्यांना डायजेस्टिव्ह ट्रॅक्टशी कनेक्शन नाही. एम आय राईट? दॅट सिक्रिशन डझंट गो टू द स्टमक. तर व्हेन यू डू दिस रिसायटेशन ऑफ मंत्राज, तुमच्या लाळेत ती ह्या सगळ्या ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात. ही सगळी चक्र आहेत. तर ते सिक्रिशन तुमच्या तोंडात येतं लाळेच्या थ्रू. आणि म्हणून त्याचे अरोमा, टेस्ट, टेम्परेचर सगळ्यातला बदल तुम्हाला जाणार आहे. परत अभ्यासाचा विषय. आणि मी हे सांगतोय त्याच्यामध्ये अनुभवाने सांगतोय, याच्यात थिअरी काही नाहीये, मला प्रूव्ह काही करायचं नाही, मला काही क्रिटिसाइज त्याहून काही करायचं नाही. हा अनुभव आपण एन्जॉय करायचा. आय एन्जॉय इट मे बी बेनिफिशियल. मला शंका होती म्हणून मी डॉक्टरांना विचारली, त्यांच्याकडे उत्तर नसेल तर नाहीये. पण दॅट इज नॉट गोइंग टू कॉज हार्म. आपण आत्ता मी जे काही बोललो त्याच्यातनं अपाय कशातही नाही. तुम्ही पंचमहाभूतांशी संबंध जोडलात, अपाय नाही. तुम्ही पाय उद्या स्वच्छ केलेत, अपाय नाही. लंग कॅपॅसिटी वाढवली, ऑक्सिजन सप्लाय इम्प्रूव्ह केलात, अपाय नाही. 35% चे 50 झाले तर फायदाच आहे. म्हणजे आपण जे काही बोललो, मी जे काही सांगितलं त्याच्यातनं अपाय नक्की नाही. डी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन आय डोंट नो काय अपाय होईल का नाही, पण उन्हात बसून अपाय नाही 100%. तर हे सगळं आपण जे केलं हे स्वतःवर प्रेम करणं आहे. आपला पर्पज तोच होता. या मला बर्वे सर थांबतील तिथून म्हणून म्हटलं काय, मन, विचार, प्राण, मंत्र हे सगळं ह्यांची मोठ बांधायची आणि आपलं शरीर सुदृढ करायचं. सो दॅट वॉज ओनली पर्पज. आय थिंक आय मीन टाइम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एक अतिशय म्हणजे मनापासून ऐकलं आणि उद्यापासून काहीतरी करायचं, ह्याच्यातलं तुम्ही एक तरी उद्यापासून करायचं. दॅट इज द सक्सेस, दॅट इज द पर्पज. आणि संवेदनचं म्हणजे संवेदन जागृत झालं पाहिजे. राईट. थँक्यू व्हेरी मच.